नमस्कार. आर्ट सर्कलच्या पेजवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण गप्पा मारणार आहोत संगीत क्षेत्रातल्या दोन साधक भगिनी शमिका भिडे, राधिका भिडे आणि त्यांची आई रश्मी भिडे यांच्याशी. संगीत क्षेत्रातले दोन खरं तर वेगळे प्रवाह, एक शांतीची तृप्तीची अनुभूती देणारा, समाधानाची जाणीव करून देणारा आणि दुसरा खळाळता उत्साही ऊर्जा प्राप्त करून देणारा असा. हे दोन्ही प्रकार या भगिनींनी आपलेसे केले आणि आपल्या संगीत साधनेला सुरुवात केली. आज यांच्याशी यांच्या प्रवासाबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. चढत्या क्रमाने सुरुवात करूया. राधिका, तुला पाश्चात्य संगीत जवळचं वाटतंय किंवा हे जे आहे हे आपल्याला आवडतंय किंवा हृदयापासून मला हेच आवडतंय अशी जाणीव झाली तेव्हापासून आत्तापर्यंतचा प्रवास सांग. बेसिकली जेव्हा शमिका गायला सुरुवात केली तिने आणि ती जेव्हा रियाजाला बसायची तेव्हा ती कुठेतरी चुकली की मला कळायचं की हा इथे काहीतरी खटकतंय. तर मी तिला सांगायचं की मला सांगता नाही येणार तुझं काय चुकतंय, पण मी सांगू शकते की हे तुझं चुकलंय, हे जो तू गायलंस ते चुकलंय. तर तेव्हा मला म्हणजे त्याच्यानंतर जाणीव झाली की थोडं थोडं कळतंय असं. आणि मग तिला सारेगमप नंतर तिला कीबोर्ड गिफ्ट मिळाला. अच्छा. सो तेव्हा ती ट्राय करायची, काय काय वाजत बसायची आणि मग ती गेल्यानंतर मी पण ते इमिटेट करायचा प्रयत्न करायचे. सो तेव्हापासून मग नवीन एक्सप्लोर करणं, अभंग वाजवणं वगैरे असं स्टार्ट केलं. म्हणजे तिला ते लक्षात राहायचं की मी काय गाऊन गेले आणि शी यूज टू इंटरप्रेट द सेम. आणि मग युट्यूबवरनं वेगवेगळ्या व्हिडिओज बघून मग गाणी वाजवायला लागली. मग त्याच्या मागे काय वाजतं हे खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. ओके. मग तेव्हापासून मग मी कॉर्ड्स कशा आहेत, काय असतं कॉर्ड्स, अगदी बेसिक पासून मी युट्यूबवरचे व्हिडिओ बघून मग नवीन नवीन जे पियानिस्ट होते त्यांचं इमिटेट करायचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून सुरुवात झाली. अच्छा. आणि मग जेव्हा दीदीने आयपॅड घेतलं तेव्हा मला प्रश्न पडायचा की कंपोजर ऍक्च्युली गाणं तयार करतात ते गॅजेट्सवरनं करतात, पण एका लॅपटॉपवरती सगळं अरेंज करून ते गाणं पूर्ण तयार कसं होतं, एका डिव्हाइसवरनं ते गाणं कसं तयार होतं. सो तेव्हा मी गॅरेज बँड एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. अच्छा. हा ऍप आहे. गॅरेज बँड एक ऍप आहे ज्याच्यावर तुम्ही रेकॉर्ड करून मिक्स करून एकत्रचं गाणं बनवू शकता. ओके. सो बेसिकली माझ्या आयपॅडवर ते इन्स्टॉल होतं आणि मलाच माहिती नव्हतं की याचं काय करायचं. मग ते राधिकाने खूप त्याच्यात खेळ केले आणि तिने खूप शोधलं आणि नंतर मला क्लिक झालं, अरे हा असं आहे, करता योग असा करायचा. सो मी जेव्हा जेव्हा सुट्टीत यायचं तेव्हा ती माझा आयपॅड तिच्याकडे असायचा. मग मी ओरडायचे की अगं आता माझा आयपॅड मला कधीतरी मिळू दे. सो तिने ते एक्सप्लोर करायला तिने सुरुवात केली. अच्छा. आणि तिथून पुढे शिक्षण प्रत्यक्ष सुरू केव्हा केलंस? तिथून मी ओमसाई मित्र मंडळमध्ये कीबोर्डचं कम्प्लीट केलं, म्हणजे स्केल्स वगैरे, कॉर्ड्स, बेसिक कॉर्ड्स. त्याच्यानंतर मग इथे नुकतंच जुबाल म्युझिक नावाचं स्कूल होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही रॉक स्कूल लंडनच्या एक्झाम देऊ शकता. ओके. म्हणजे स्टाफ नोटेशन पासून सुरुवात होते त्याची, स्टाफ शिकणं, मग त्याच्या एक्झाम देणं, प्रॅक्टिकल नोटेशन ही काय कॉन्सेप्ट आहे? स्टाफ नोटेशन, हो, स्टाफ नोटेशन म्हणजे बेसिकली लँग्वेज आणि नोट्स ज्या लिहिलेल्या जशी भातखंडे सरगम जशी लिहितात तसं स्टाफ, तसं ते नोटेशन लिहितात. आणि स्टाफ नोटेशनचे पेपर असतात. सो बेसिकली ते रीड करून आपण वाचायचं, ही कन्सेप्ट आहे. ओके. म्हणजे तुम्हाला आयत्या वेळेला कोणी जर दिलं पेज तर तुम्हाला ते नोट्स म्हणजे वाचून तुम्हाला वाजवता आलं पाहिजे. सो इट्स बेसिकली थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही मिक्स आहे. सो मी त्याच्या थेअरीच्या आणि प्रॅक्टिकल दोन्ही परीक्षा दिल्या. त्याच्यामध्ये पण 2 पार्ट्स होते, पियानो आणि कीबोर्ड. पियानोच्या वेगळ्या असतात एक्झाम्स आणि कीबोर्डच्या वेगळ्या, म्हणजे टेक्निक वाईज पण वेगवेगळ्या असतात. अच्छा. त्या दोन्ही दिल्या. क्या बात आहे. आणि तिथून मग चेन्नई, त्याचा तो पण प्रवास जरा उलगडून सांगा. हो, चेन्नईमध्ये के म्युझिक कन्झर्वेटरीमध्ये मी ऍडमिशन घेतली. तिथे इंटरव्ह्यू होता आणि परफॉर्मन्स होता. सो तो दिला आणि माझं मेजर मी पियानो घेतलं आणि तिथनं प्रवास सुरू झाला. वेस्टर्न क्लासिकल काय असतंय मला तिकडे जाऊन कळलं. ओके. सो खूप जणांचा म्हणजे माझा पण असा गैरसमज होता की वेस्टर्न म्हणजे काय, की बॉलिवूड गाणी हे वेस्टर्न आहे असं माझ्या दृष्टीने होतं. की वेस्टर्न म्हणजे काय तर ह्या कॉर्ड्स, वेगवेगळ्या कॉर्ड्स लावणं ही
वेस्टर्न बद्दल असं मला वाटायचं. पण तिकडे गेल्यावर कळलं की वेस्टर्न म्हणजे जॅझ, पॉप, रॉक अशा ज्या जॉनर्स आहेत वेगवेगळ्या, तर त्यांची डेफिनेशन काय, ते मूळ कुठून आलं, म्हणजे त्याची हिस्ट्री, थेअरी, असं सगळं टेक्निक्स त्याच्यामध्ये होते आणि त्या शिकायला लागल्या. क्या बात आहे. तुझ्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल थोड्या वेळाने बोलू, कारण मला त्याच्यामध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. आणि मी असं विचार केला होता की राधिकानंतर मगाशी म्हटलं जसं चढत्या क्रमाने जाऊ, पण हे ऐकल्यानंतर डायरेक्ट तुझ्याकडे यावंसं वाटतंय की आपल्या मुली स्पेशल आहेत, काहीतरी दैवी गुण घेऊन आलेले आहेत. हे तुला जाणवलं तेव्हापासून तुझं पुढचं कॉन्ट्रीब्युशन ह्याच्याबद्दल सांगतो. शमिकाचं सांगायचं झालं तर शमिका लहान असताना शांत होती, अवखळ थोडीशी होती, पण तिच्याकडे भरपूर हे होते, उत्तम पोहायची. अच्छा. हा, डान्सचं अंग पण छान होतं. जेव्हा बोलता येत नव्हतं तेव्हा गाण्याच्या ठेक्यावर मस्त पाय मारायचे. तर शाळेमध्ये किंवा मी घरी मला आवडे म्हणून मी नेहमी कॅसेट सीडी लावायचे, मग मी गुणगुणायची. तर माझं झाल्यावर हिचं सुरू व्हायचं. आता म्हटलं एवढं छान ग्रास्पिंग आहे आणि तर बघू आपण, म्हणून मग कार्यक्रमांमध्ये इथे टिळकाईच्या गणेशोत्सवामध्ये, शाळेच्या कार्यक्रमांमध्ये, आणि जो कोणी ऐकेल तर म्हणायचा की अहो शमिकाचा आवाज किती गोड आहे. तर मला लहानपणी आवड होती, त्यावेळी सोर्स उपलब्ध नव्हते, पण म्हटलं आपण क्लासला तर घालू असं. आणि क्लासला गेल्यानंतर भरपूर त्या काळामध्ये रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये खूप छान छान स्पर्धा असायच्या. तर तिथे मी हिला घेऊन जायचे आणि जे काही अभंग असेल काय असेल त्याची घरी उत्तम तयारी करणं आणि असं सिन्सिअरली ती पार पाडायची. जाऊन कुठलं तरी एक बक्षीस मिळायचं. आणि असं करता करता लक्षात आलं की जर कला, प्रत्येकाच्या लहान मुलाच्या अंगात काही ना काही कला असतात, तर आपल्या जर डोळ्यांना दिसतंय तर आपण थोडीशी, मला जे शक्य आहे, माझ्या बुद्धीला जे दिसतंय सुचतंय तर करून तर बघू ना. म्हणजे वाटेवर चालल्याशिवाय कळणार नाही ना वाट कशी आहे. तर तिला क्लासेस तर सुरू केलेत, गुळवणी सर पहिल्यांदा, नंतर मुद्दा सावंत यांच्याकडे. आणि जसजसं स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या ती भाग घेत राहिली, तिचं तिला कळायला लागलं. कारण क्लासिकल संगीत मी फारसं शिकलेली नाहीये, थोडंसं शिकलीये, पण तिने जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आता आपण रियाज करणं वगैरे व्यवस्थित. तिने आपापलं शेड्यूल हे करून अकॅडमिक पण तिने खूप छान मार्क मिळवत पुढपर्यंत आली. तर ते लक्षात आल्यावर मी फक्त एवढंच केलं की जस्ट तुझ्या बरोबर मी आहे, क्लासला नेणे आणणे, स्पर्धांना सोबत राहणे. मला जे काही छान वाटलं की नाही आता ह्यावेळी तू हे गाणं म्हटलंस तर छान होईल, तू असं केलंस तर छान होईल. तर एक तिचा प्रेक्षक म्हणून जास्त राहिले. आई म्हणून आपण कायम सल्ले देतो मुलांना, पण मी तिचा कायम प्रेक्षक बनण्याचं काम केलं. म्हणजे तिचं फार कधी तिलाही आठवेल मी फारसं कौतुक नाही केलं तरी छान लागली नाही. मी खूप चिडायचे की आई तुला काहीच कसं आवडत नाही, मी एवढं गाते तुला काहीच कसं आवडत नाही. तर फुलफिलमेंट लहानपणी आली तर त्यांना ह्या पुढच्या जो स्पर्धा त्यांना फाईट करायला लागणार आहे तरुणपणी, करिअर सुरू झाल्या, तर त्याची जाणीव राहावी हा माझा कायम पालक म्हणून दोघींच्याही बाबतीत प्रयत्न चालू आहे. अजूनही चालू आहे. तिला असं मी अजूनही फारसं कधी जोरात असं म्हटलं नाही, कारण शेवट त्या आता शिकतायत. आता त्या दोघींचा, राधिकाचं तर नाहीच, तिने आता पाऊल टाकलंय. त्यांना दोघींना खूप शिकायचंय, पुढे जे काही मिळेल ते घेत जायचंय. खरं. आणि राधिकाचं म्हणशील तर लहानपणी ही जसं मगाशी म्हणेल की मी गेल्यावरती ते मनात फॉलो करून मग आम्ही आपलं घरात काम करत असायचो. जो तो म्हणायचं अरे ही एवढीशी मुलगी वाजवते का बाहेर, तर ही अभंग गाऊन जायची ते ही वाजवायची घरी. मग लक्षात आलं की तिच्याकडे कॉन्स्टंटली त्या एकदा बसली की ते पूर्ण झाल्याशिवाय उठायचे नाही. म्हणजे चुकलं अभंगातलं वाजवताना एक वाक्य चुकलं की ही जवळजवळ 20-25 वेळा तिला परत. म्हणजे मला आई नेहमी असं लहानपणी ओरडायची की बघ म्हणजे राधिका तुझ्यापेक्षा जास्ती चिकाटी, कारण मी माझा स्वभाव असा आहे की मला काही आलं नाही तर मी तात्पुरतं ते सोडून देते की नंतर बाबा नंतर पुढचं नेक्स्ट ट्रायला मला येईल. पण आई मला कायम सांगायची की नाही राधिकाकडे बघ ती आल्याशिवाय सोडत नाही. सो तिच्याकडे तो गुण आहे, कीबोर्ड घरात आहे आपल्याकडे, म्हणजे अवेलेबल जे आहे त्याच्यावरनं सुरू करू असं. मग कीबोर्डचे क्लास कुठे आहेत विचार, मग साईमध्ये, मग तिलाही आम्ही दोघं कायम, मी नसतील बाबा असतील
आलटून पालटून ही जबाबदारी होती, नेणे आणणे वगैरे असं, आणि थोडं आम्ही सपोर्ट करायचो, वा वा छान छान असं. मग ती घरी बसून वेगवेगळी गाणी ट्राय करायला लागली. छोटं वंदे मातरम पासून आणि सुरू झालेलं कुठेतरी तिच्यातला बदल जो आम्ही बघत होतो, म्हणजे पालकांनी कुठे हे केलं पाहिजे. मी ते सुरू केले ते बरोबर आहे की ते चेक करायला आपल्याकडे भरपूर संधी असतात. तर मी तिच्यात झालेला बदल बघवते, मी शमिकाच्यात झालेला बदल बघवते. त्यामुळे जी वाट आपण ज्या वाटेवर न्यायचा प्रयत्न करतोय तिथे त्यांची पण हळूहळू तयारी होते असं दिसायला लागलं. मग तिला इथे जे सोर्स आहे वेस्टर्न, तिला जे डोक्यात होतं की मला वेस्टर्न क्लासिकल काय आहे बघायचंय, तर आपल्याकडे खूप कमी सोर्स आहेत. पण हिच्या नशिबाने 3 वर्ष तिला जुगलमध्ये म्युझिक स्कूलमध्ये ही स्पर्धा परीक्षा देण्याची हे मिळाली. नॉलेज मिळालं. जेवढं त्यातलं घेता येईल तेवढं तिने घेतलं. आणि मग म्हटलं की शमिकाचं अकॅडमिक हे उत्तम होतं. तिने 1 महिना आधी अभ्यास केला तर तिला 80च्या वर मार्क असायचे. आणि दोघींच्या स्वभावाचा फरक होता. आम्ही कधीच कंपल्शन केलं नाही ना हिला ना तिला की 4 तास रोज बसलंच पाहिजे. कुठल्याही अकॅडमिक क्लासचं मी कधीही कंपल्शन केलं नाही, कारण मला स्वतःला ते आवडत नाही. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मूल त्या अभ्यासात एंगेज राहून त्यांच्या मनातल्या क्रिएटिव्हिटीला आपण कधी स्कोप देत नाही असं माझं मत आहे. बरोबर. तर तिला मग आम्ही 10वी नंतर एक्सटर्नल केलं तिला 11वीला. ग्रेट. म्हणजे आम्ही सुचवलं तिला की तू इलेक्ट्रॉनिक म्युझिक प्रोडक्शन जे ती आता म्हणाली की एक ऍपवर बसून सगळ्या वाद्यांच्या तुम्ही हातात तुमच्या सगळं येतं. तर ती एकदा बसली की एखाद्या गाण्याचं 5 मिनिटाचं बनवायचं तर ती 20-25 दिवस 2-2 तास बसायची. मी काम करत असताना स्पीकरवरनं बघायची की हिचं काय चाललंय काय, की तीच लाईन मी 100 वेळा वाजते. मग मी एकदा जाऊन विचारायचे की अगं काय नाही म्हणाली ते, मला ते हवंय तसं अजून आहे. चिकाटी पॉइंट. मग तिला इलेक्ट्रॉनिक म्युझिक प्रोडक्शन म्हणजे प्रोग्रामिंग हे जे काही ती टेक्निकली मोठं वर्ड तिच्या समोर एक्सप्लोर होत होतं, त्याला जर स्कोप द्यायला असेल तर मला आई म्हणून तिचा वेळ तिच्यासाठी राखून ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून मग मी तिला कॉलेज प्लस क्लासेस असं बिझी शेड्यूल न करता आम्ही सुचवलं की तू एक्सटर्नल दे. आता इतक्या छान सोयी झाल्या, 10वी एक्सटर्नल देऊ शकतो, 12वी एक्सटर्नल देऊ शकतो. तर हा प्रयोग थोडा धाडसी होता, पण ती 3-3 तास त्या ह्याच्यावरनं हलायची नाही इन्स्ट्रुमेंटवरनं. तेव्हा कुठेतरी समाधान झालं की ठीक आहे, अकॅडमिकली मार्क 78% चांगले मिळाले पण तरी ते समाधान मला होतं की तिला आपण वेळ कसा काढायचा होता तो दाखवू शकलो. तिने तो देऊ शकली वेळ. मला एक ह्याच्यात कुतूहल असं आहे की शमिकाचं गाणं जेव्हा तू ऐकतेस तेव्हा तुला त्याचा बेस काहीतरी माहिती आहे, किंवा ज्यांनी क्लासिकल म्युझिक ऐकलेलं आहे, भावगीत, भक्तिगीत, अशा प्रकारचं लाईट म्युझिक ऐकलेलं आहे, काय तयारी कुठपर्यंत तयारी करायची, किंवा ही काय करते हे तुला समजतंय कुठपर्यंत जाते. त्यामुळे तिची तयारी अजून किती करून घ्यायची आहे याचा तुला अंदाज होता जेव्हा ती शिकत होती किंवा जेव्हा ती इथे रत्नागिरीत शिकत होती तेव्हा. वेस्टर्न क्लासिकलच्या बाबतीत तू काही स्वतः आधी बेसिक अभ्यास केला? अभ्यास असं नाही केला ऍक्च्युअली, कारण घरात हिचं जसं आयपॅडवरनं आम्हाला कळलं की हे गराज बँड म्हणजे काय आहे. तर A.R. रहमान जर एका इन्स्ट्रुमेंटवर बसून एवढी मोठी छान गाणी कंपोज करू शकतो, तर हे जे काही टेक्निकली ज्या समोर आलेल्या नवीन आस्पेक्ट्स आहेत त्याच्यात तिला जर गती दिसते, घरात बसून ती ह्या गॅजेट बद्दल कोणी शिकवले नसताना ती एकटी युज करू शकते. तुला शिकवल्यासारखं ती मला काय म्हणायची की आई हे जरा 2 मिनिटाचं केलंय ते ऐकून बघते. तर मला स्वतःला जुनी गाणी सगळीच आवडतात, पण स्पेशली R.D. आणि A.R. हे माझे स्वतःचे प्रचंड आवडते संगीतकार आहे. तर असं मला नेहमी वाटायचं की ही जे प्रयोग करते ते कुठेतरी म्हणजे तिच्या जे डोक्यात आहेत गणित ते तिला ते प्रत्यक्षात आणता येणारे जर त्यातलं तिने शिक्षण घेतलं. त्यामुळे मला त्यातलं काही फारसं माहिती नाहीये, फक्त एवढंच मला एक सांगायला आवडेल की माझा ट्रॅक सगळं झाल्यानंतर मास्टरिंग झाल्यावर मी हिच्याकडे परत मास्टरिंगला देते करायला. हा म्हणजे ही ऐकून सांगते नाही मला हे थोडा आवाज वर वाटतं, जास्ती वाटतं, तो थोडा कमी कर. आणि एकदा असं झालं की मी युट्यूब साठी गाणं करत होते. सो पहिली 3 गाणी माझी आयपॅड वरची आहेत, म्हणजे तेव्हा लॅपटॉप नव्हता. सो एका गाण्यामध्ये जे मॅशअप केलं मी सुरूसाठी, तर तिथे मी गाणं ज्या स्केल मध्ये होतं, ज्या पट्टीत होतं, तिथे
तिथे मी संपवलं. तर मी हिच्याकडे सगळा ट्रॅक झाला, मी दिलं आणि नंतर असं मला वाटत होतं छान होता, काय मस्त म्हणेल. नंतर मला म्हणाली ही नाही काहीतरी तुझा शेवट वेगळा पाहिजे. मला म्हणली तू गाण्याची स्केल चेंज कर. आता जी पट्टी आहे त्याच्या एक पट्टी अजून वरती नाही, तिथे गाणं संपलं. सो मी परत सगळा ट्रॅक ओपन केला, परत मी गाण्याची स्केल चेंज केली, म्हणजे शेवटी स्केल चेंज केली आणि मग परत रेकॉर्ड केलं नीट. आणि मग तो मला जास्ती आवडलं, म्हणजे प्रिव्हियस जे होतं केलेलं आणि नंतर जे केलेलं कॉन्ट्रास्ट एकदम बारीकसा बारीकसा बदल फरक आहे, होता. पण ती माझ्या मते सौंदर्य दृष्टी कशाला म्हणतात that is- ती. so ते तिच्याकडे आहे. शिकवलेलं मला असं ती- म्हणजे हा. पण जे Technically वाटतं नाही ते- तरी ती आणि aesthetically मुलींना माहिती आहे, मला नाही आवडलं तर मी तोंडावर प्रश्न त्यामुळे अर्धवट माझं कुठलं गाणं मी तिला कधीच ऐकवत नाही, कारण ते विनाकारण चांगलं अर्धवट म्हणणे असतं. वगैरे विषयच नाही. त्यामुळे कम्प्लीट झाल्यानंतर मग तिला ऐकवायचं, मग काही बदल असतील तर ती नक्की सांगते आम्हाला. त्यामुळे हिचं चेन्नईचा आम्ही एक हे घेतला, अभ्यास केला थोडक्यात की भारतात असं कुठलं कॉलेज आहे, कारण ती 11वी 12वी एक्स्टर्नल केलं. त्या अकॅडमिक आम्ही कोणी अपेक्षित नव्हतो की तिने इथे BA BCom काहीतरी करावंच आणि मग शिकावं. तर आम्ही तिला सबस्टिट्यूट असं म्हटलं की तुझ्याबरोबर आम्ही येऊन राहू, सगळं करू, तर आपण असं इन्स्टिट्यूट बघूया की तुला त्या लेव्हलचं डिप्लोमा डिग्री ग्रॅज्युएशन या लेव्हलचं म्युझिक मधलं तुला जर मिळालं तर आम्हाला जास्त आवडेल, किंवा तेवढ्यासाठी तू 12वी नंतर जरी आपल्याला शिफ्ट करायला लागलं तरी चालेल असं. तर भारतात फक्त अशी चांगली आम्ही त्या स्टुडंट्सशी बोलून वगैरे असं ठरवलं की आयदर दिल्ली और चेन्नई. मग आम्हाला चेन्नईचा जिथे राहणारी लोक ओळखीची आहेत त्यांच्याशी बोलून आम्ही ठरवलं चेन्नई सेफ आहे. डॉक्टर AR रेहमान सारखे जर कॉलेज त्यांनी काढलेलं आहे तर तिथे मिळणारे सगळं माहिती करून घेतली की काय ग्रॅज्युएशन म्हणजे काय करावं लागेल वगैरे. तर म्हटलं मग चेन्नईच जास्त आपण प्रिफर करू. तिकडचं शिफ्टिंग आणि ठरवून 12वी नंतर मग हा पुढचा प्रवास आता सुरू केला. पण तू म्हणालीस तसा हा निर्णय म्हणून खूप धाडसी होता, कारण अजूनही असे आई बाबा आहेत की नाही हा पॅरलल ट्रॅक सोडू नकोस, शिक्षण चालू ठेव आणि पॅरलली तू तुझं काय ते कर, एक डिग्री बाबा हातात असू दे असं म्हणणारे अजूनही पालक आहेत. अशा वेळेला होतं कसं की शमिकाचं क्लासिकल शिकते, त्यामुळे तिचं तिला माहितीये मला काय रियाज करायचं. तर मुळात तिचं अकॅडमिक हे खूप छान होतं पहिलीपासून, आणि दोघींचा त्या स्वभावाचा फायदा घेऊन आम्ही हिला कंपल्शन केलं की नाही तुझं मॅनेजमेंट हे कर. आणि मला माहित होतं ही 1 महिना आधी जरी अभ्यास केला तरी शमिका ग्रॅज्युएशन उत्तम ह्याने होणार, हिच्या थोडं मागे लागायला लागलं. पण एक झालं की तिला जो प्रॉडक्ट म्हणजे हे जे प्रोग्रामिंग साठी जो वेळ लागतो 2-2, 3-3 तास तिला रोजचं जे ती बसलेली आम्ही बघत होतो, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की अकॅडमिकला सबस्टिट्यूट म्युझिक मधलं तू काहीतरी चूज कर असं. आणि शमिकाने पोस्ट ग्रॅज्युएशन MBA एक्सटर्नल सगळं शिकायला आणि अकॅडमिक्स चालू अगदी अगदी. ते मात्र व्यवस्थित आहे. आणि हिचा स्वभाव थोडा हे आहे, म्हणजे ही एकमार्गी आहे आणि ती थोडे मध्येच आत जाईल, कोणाचं तरी बडबड करेल, नकला करत असते. खूप गोष्टींमध्ये एकाच वेळेला इंटरेस्ट असला की ड्रॉइंग चांगलं आहे दोघींचं पण एक फोकसिंग ज्याला म्हणायचं लाईफचं ते ह्या त्यांना मी नेहमी सांगते की तुम्ही कळायला लागला म्हणजे उदाहरणार्थ 8वी ते पुढची जी काही 7, 8, 10 वर्ष शिक्षणासाठी आपण म्हणतो त्या हा एवढाच लाईफ मध्ये तुमच्या हातात स्पॅन आहे की तिथे तुम्ही जेवढी मेहनत घ्याल त्याचं तुम्हाला उरलेलं आयुष्य तुम्हाला त्याचे हे रिझल्ट देणं. ठरवायला पण डोळ्यासमोर ठेवून दिला, आता तुम्हाला काय करायचंय चूज करा. बरोबर. म्हणजे ज्या कोणी आया बघत असतील आपला इंटरव्ह्यू हा, तर त्यांना 2-3 बुलेट पॉइंट्स नक्की कळले असतील की फार कौतुक करायचं नाही मुलांचं, महत्वाचा मुद्दा. पण त्याच वेळेला म्हणजे जसं कुंभार नाही का थापट्या पण मारतो आणि एका बाजूनी हात धरून हे करतो, त्या पद्धतीने वाढ करता आली पाहिजे मुलांची. शमिका तुझ्याकडे येते. आई आता म्हणाली तू लहान असताना काही बोलताही येत नव्हतं, कळतही नव्हतं, तेव्हापासून तू गाणं ऐकते. मग मगाशी बोलत असताना मला एक जाणवलं की श्रवण संस्कार जे आहेत ते कसे काम करतात, तर ते यांच्या बाबतीत
खूप महत्वाचे नक्कीच. असणार आहेत. मग अगदी, तू अगदी. रेडिओ लावून ठेवायचीस हो, किंवा तुझ्या खरंय. कॅसेट्स ऐकायचीस आणि त्या ऑल्सो ऐकून द चॉईस ऑफ म्युझिक. म्हणजे Actually, हिने जर हा. कुठची गाणीला कुठची इन द सेन्स ज्याला काय म्हणू आपण एक त्याच्यात काही मेलडी नाही किंवा हम्म. काही चॅलेंजिंग नाही हम्म. किंवा शब्दांना काही अर्थ नाही हम्म. अशी पण गाणी तेव्हा होती. हो. पण द चॉईस ऑफ म्युझिक दॅट वी लिसन ऍज अ हम्म. चाइल्ड हम्म. ते सुद्धा खूप महत्त्वाचं त्याने पण वाटलं खूप मला. काम हा, केलं. म्हणजे जे कानावर कळत नसतानाही पडलं पडत होतं, हा. त्यामुळे ते संगीत आवडायला लागलं. हम्म. म्हणजे जुनी भावगीतं म्हणा खळेकाकांची असतील किंवा हृदयनाथ मंगेशकर म्हणजे यांची जिथे असतील गाताना किंवा- गळ्याला सर्कस Exactly. करायची गळ्याला आहे. आणि डोक्याला हे डोक्याला. समजण्यासाठी पण ते कानावर हो. सतत पडण्याची पडत आहे. गरज असते की अचानक तुम्ही जर ऐकवलं की काहीतरी कठीण येऊन ऐकवलं तरी समजायला ते आधी आवड निर्माण हो. व्हायला लागते. सो ते चॉईस ऑफ म्युझिक ऑल्सो मॅटर्स अ लॉट की खरंय. तिने काय ऐकवलं किंवा ती स्वतः काय ऐकत होती. खरंय. ही गाणी ऐकत तू मोठी झालीस, आता तू म्हणालीस तसं, आणि आता ती तू गाऊ शकतेस. हो. म्हणजे तुझ्या पद्धतीने मॅक्सिमम प्रयत्न करतेस नक्की. तिथपर्यंत पोहोचण्याचा. तर हा तुझा समजुतीचा प्रवासाबद्दल सांग. म्हणजे लहान असताना काय बडबड गीतं गायली अशी. आणि त्यावेळेला कानावर मात्र हे संगीत पडत होतं, बरं आहे. जे क्लासिक ज्याला आपण म्हणतो Yes. असं संगीत पडत होतं. आणि आता तू तेच गायचा प्रयत्न करतेस. तर ही जी समज निर्माण झाली आहे किंवा वृद्धिंगत होत राहिली आहे आता, त्या समजेच्या प्रवासाबद्दल सांगा. तर कुठे कुठे कुणाचा हात ती समज नक्कीच वाढण्यामध्ये आहे? नक्कीच हे सांगायला खूप आवडेल. कारण सुरुवात जेव्हा केली तेव्हा कॅसेटवर जे गाणं लागलंय हम्म. तेवढं ऐकायचं, त्याचे शब्द काय आहेत ते समजायचं आणि गायचं. इतकं सिम्पल ती हम्म. प्रोसेस होती की हम्म. कॅसेटवरचं ऐकायचं तसं तसं गायचं. कारण बरं, कॉम्पिटिशन म्हणतात तसं. हा अगदी बाय हार्ट करून व्यवस्थित हा. जसं आहे तसं तसं गायचं गायचं. तिथे. कारण तेव्हा कळत नव्हतं आणि मी शिकतही नव्हते गाणं. अच्छा. त्यामुळे पहिली पायरी मला असं वाटतं की शिक्षण, म्हणजे अपार्ट फ्रॉम की तुम्ही एक्झाम देताय किंवा तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत किंवा तुम्ही विशारद आहात का अलंकार आहात, हम्म. यापेक्षा पण जास्त मला इम्पॉर्टन्स असा वाटतो शिकण्याचा की तुम्ही जेव्हा स्वर समजायला लागतात हम्म. की तुम्ही जे गाताय ते तुम्हाला समजतंय, हे जे फिलिंग असतं ना हा, हा. ते खूप माझ्या मते इम्पॉर्टंट आणि खूप छान असतं. की युरेका पॉइंट. युरेका पॉइंट की आपण जे गातोय की अरे हाच तो स्वर आहे किंवा अरे हाच तो शब्द आहे की मी जे इतके वर्ष गाते पण तो त्या शब्दाचा खरा अर्थ असा आहे. सो शिकण्याचं मला असं वाटतं की मी जे काही घेतलं त्यावरून मी सांगते की ती एक समज डेव्हलप होण्याची ती प्रोसेस होती. जेव्हा मला कळायला लागलं सारेगामा पधनिसा काय आहे, हम्म. अलंकार काय आहे, मग अलंकार ते नॉर्मल सरगम किंवा नॉर्मल ह्याच्यापेक्षा कसे वेगळे आहेत हम्म. किंवा त्याचा उपयोग कसा मला आणता येईल, हे जेव्हा मी शास्त्रीय शिकायला लागले, हम्म. जेव्हा गुळवणी सरांकडे जायला लागले, हम्म. तेव्हा सर काय करायचे, महिना एकच राग घ्यायचे. पण तेव्हा मला कळलं नाही की ते एकच राग का बरं घ्यायचे महिना तेव्हा तू केवढी होतीस? तेव्हा मी म्हणजे 10 वर्षाची होते. म्हणजे कंटाळा येण्याची एकदम हे झाली असेल आणि आता. सर कसं करायचे की राग झाल्यानंतर एखादा अभंग किंवा एखादी अच्छा. गवळण असं अच्छा. पण घ्यायचे. हा. त्यामुळे तो बॅलन्स त्यांनी Balance माझा त्यांनी म्हणजे ती केला. आवड त्यांनी खरी पहिल्यांदी जपली की मला कंटाळ न येता मी कशी Okay, शिकेन. हा. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नंतर मी मुग्धा मॅडमकडे जायला लागले. तेव्हा मुग्धा मॅडम पहाटे 5:30ला आमचा क्लास हो, मी हे ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे ते शिस्त लागली. हम्म. दुसरी गोष्ट हम्म. इम्पॉर्टंट मला असं तुम्हाला समज कशी वाटली हम्म. तर आपल्या गाण्यात जी शिस्त महत्वाची असते. हम्म. रागदारी संगीत असेल किंवा सुगम संगीत किंवा इतर कुठलंही संगीत तुम्ही गात असाल तरी प्रत्येक प्रोसेसला एक शिस्त असली पाहिजे बरं. की त्याचे शब्द काय आहे, हम्म. मग त्याची चाल काय आहे, मग त्या शब्दानुसार त्याची चाल बांधलेली आहे ती का बांधलेली आहे हे समजून घेणं. सो ही जी समज आहे, ही जी डिसिप्लिन म्हणू शकतो हम्म. गाण्यामध्ये हम्म. किंवा एखादा राग गाताना हम्म. की तो राग कुठल्या पद्धतीने मांडला पाहिजे, हम्म. मूळ स्वभाव त्या रागाचा काय आहे, ओके. मग त्या रागाला शांत आलापी सूट होतीये का आक्रमक आलापी करण्याची गरज आहे. ऑल्सो प्रत्येक दिवशी जो राग गातो तो म्हणजे वेगळा आहे. क्रिएटिव्हिटी भरपूर असली आणि चौकट हा, त्याला आहे. म्हणजे त्या चौकटीत ते जे ब्रांचेस ओपन होतात हम्म. झाडाचं, आपण जसं हम्म. म्हणतो की एका नंतर एक अरे दिसतच चाललंय. सो ही जी समजूत आहे ती हम्म. माझी शास्त्रीय संगीतामुळे प्रचंड काय म्हणू आपण की वाढत गेली. हम्म. आणि मलाच ते जाणवायला लागलं. मी जेव्हा गात असते तेव्हा हम्म. मला ते जाणवत असतं आणि ते जाणवल्यामुळे मला पटतं हम्म. की अरे हा पण जो विचार करतोय तो बरोबर आहे. बरोबर. सो सगळ्यात म्हणजे ती आवड लागणं, ती डिसिप्लिन लागणं, ही जी समजूत वाढत गेली ती हम्म. माझ्या मते मी जो रियाज करते शास्त्रीय संगीताचा किंवा शास्त्रीय संगीतामधनं मी जे काही शिकते, म्हणजे क्लासिकल कॉन्सर्ट गाताना आवाज लावण्याची पद्धत हो. आणि लाईट गाताना आवाज लावण्याची पद्धत, ह्याच्यात पण फरक आहे.
सो तो फरक जाणून घेणं. हम्म. 3-4 वर्षापूर्वी माझं असं झालं होतं की मी लाईट गाताना श्रावणात गणमिळा मी एक दिवशी गायले आणि मला सडनली रिअलाइज झालं की अरे नाही, मी जो आवाज लावते तो श्रावणात गणमिळाला चालणारच नाही. आणि एकदा असंही रिअलाइज झालं की अरे आपण ख्याल गातोय पण तो पिळदार कसदार येतच नाहीये माझ्या आवाजात. हो. सो तो एक्झॅक्ट फरक काय आहे किंवा माझ्याकडनं मी काय प्रयत्न करेन की तो तसा लागेल. सो हे जे मला उलगडत गेलं माझंच, मी भरपूर रडले, चुकले, माझा गळा पण बसला होता खूप अच्छा. महिने या सगळ्या प्रोसेस मध्ये. ओके. सो तो एक्झॅक्ट पॉइंट कळणं फार आवश्यक असतं. हम्म. जो आता मला कळला आणि तो मी अजून आय एम ट्राईंग टू डेव्हलप. अजून मी म्हणणारच नाही की मला Sky is आलेलं the की limit. कधीच स्काय इज द लिमिट. त्याला काही पण तो पॉइंट मला कळला. हा. सो ही माझी नेक्स्ट जसं म्हणजे Step की आहे. हा. समजुतीच्या स्टेजेस बद्दल आपण जर बोललो, हा. सो ही माझी आता डेव्हलपमेंटची ही स्टेज माझी चालू आहे. की जे काही मी गाईन त्याच्यातला एक्झॅक्ट फरक बायफरगेट करणं आणि हम्म. त्यानुसार आपली समज, आपला गळा, आपला ऍटिट्यूड बदलणं. दिस इज माय करंट म्हणजे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मी हे आता सध्या बघते की काय करता येईल. ह्या ज्या स्पर्धा केल्यास व्यावसायिक चॅनेल्सवरच्या, तर त्यांचा प्रेझेंटेशनच्या दृष्टीने तुम्हाला कसा फायदा झाला तुला? ऍब्सोल्युटली खूप छान प्रश्न विचारलास. कारण जेव्हा सारेगममध्ये कारण हे समजुतीमध्ये हा विषय येतो नक्कीच, की नक्कीच. तुला गळ्यात आहे, नक्कीच. डोक्यात आहे, पण प्रेझेंटेशनची एक स्टाईल असते Absolutely. किंवा सो हा फरक मला जाणवला की मी तेव्हाची म्हणजे सारेगम मध्ये मी जे गायले आणि सूरनवा ध्यासमध्ये किंवा त्याच्यानंतर मी जे गाते आता, सो त्याच्यात फरक आहे. आणि लिटिल चॅम्प्सच्या आधीची मी याच्यात तर जमीन आसमानाचा फरक आहे. सो टेक्निकली बेसिकली आमचं ग्रूमिंग खूप छान झालं लिटिल चॅम्प्सच्या वेळेला. कारण आम्ही माईक कसं धरणे, किती लांब धरणे, जवळ धरणे, मग फ ठ असे उच्चार आले की जरासं असं कसं करणे. सो ह्या ज्या टेक्निकॅलिटीज आहेत त्या तेव्हा कळल्या, जे की इतर स्पर्धांमध्ये मला म्हणजे काहीच अंदाज नसल्यामुळे मी कधी अप्लाय नाही केला. सो या टेक्निकॅलिटीज तेव्हा कळल्या ग्रूमिंग जेव्हा आमचं झालं तिकडे. आणि सूरनवा ध्यासनावाच्या वेळी तू म्हणतेस तसं परफॉर्मन्सच्या दृष्टीने, कारण आम्ही ऑलरेडी गात होते, सगळेच एस्टॅब्लिश गायक होते. सो अपार्ट फ्रॉम सूर, ताल आणि इतर गोष्टी अजून काय दाखवणार. सो आम्हाला ते गाणं काय म्हणू आपण सांगण्याची एक चॅलेंज होता की तुम्ही जे गाताय ते तो तसाच्या तसा अर्थ होतोय की नाही, पोचतोय की नाही. म्हणजे आता मी जेव्हा अरे खोपामध्ये खोपा गायले तेव्हा काय म्हणू, अवधूताने खूप छान मला एक टिप दिली होती की ते तू गाण्यापेक्षा ना ती कविताच म्हण. म्हणजे सुरात म्हण पण ती कविताच म्हण. कारण त्या कवितेतच इतका अर्थ आहे की सूर म्हणा किंवा इतर गोष्टी टेक्निकॅलिटीज, तुमचे डायनामिक्स काय लागतात वगैरे ह्यापेक्षा पण की त्या बहिणाबाईंनी काय लिहिलंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्या उलट जवानी जाने मन मध्ये, कारण जवानी जाने मन सारख्या गाण्यामध्ये छोटे छोटे डायनामिक्स किंवा ते आशाबाईंनी ज्या प्रकारे आवाज फेकलाय ती फेक नंतर काय म्हणतो गाण्यामध्येच एक परफॉर्मन्स ऑलरेडी आहे. सो तो असं नुसतं ताट उभं राहून गाणं म्हटलं असतं तर शक्यच नव्हतं की मला जे काही चांगले कमेंट्स मिळाले किंवा मला स्वतःला पण एक एन्जॉयमेंट मिळाली नसती त्यातून. सो दोन्ही हे अस्पेक्ट्स आहेत की परफॉर्मन्स असा पण आहे आणि असा पण आहे की एखादं शांत गाणं, त्याचे लिरिक्स आणि त्याचं एकूण काय म्हणू आपण मेलेडी ऐकून नक्की काय प्रेझेंट करणं हे समजणं. आणि त्याच्या उलट एखादं उडतं गाणं असेल, रिदमिक गाणं असेल, तर आपला फोकस सूर ताल तर बेसिकच आहे, पण आपला फोकस परफॉर्मन्स कडे झुकला पाहिजे. सो हे मला खूप जाणवलं की ह्या दोन्ही रियालिटी शोज मधनं माझं हे ग्रुमिंग झालं. अपार्ट फ्रॉम सूरताल, शब्द किंवा एकंदरीत गाण्याचा ऍटिट्यूड हे माझं डेव्हलप झालं. क्या बात आहे. राधिका, ह्या सगळ्या जी ही थेरी आहे जी तिने स्वतः डेव्हलप केली, नाही म्हणजे ह्याच्यात खूप मोठा हात आहे माझ्या गुरूंचा. हो. आणि गेली 10 वर्ष मी डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे जयपूर अत्रवली घराण्याचं शिकते. आणि सगळ्यात माझ्या मते मला वाटतं की माझ्या पर्सनॅलिटी मधला सगळ्यात मोठा बदल हा त्यांच्यामुळे झाला. कारण सगळ्यात पहिला ताईंनी काय शिकवलं मला, तर पेशंट राहायला. जी गोष्ट लगेच मिळणार नाहीये हे त्यांनी मला शिकवलं. आणि जी मला असं वाटतं की माझ्या गाण्यामध्ये ती आपोआप उतरली आहे की एखादा राग गात असताना पण ती आलापी बढत करताना आपण माझा खूप शांत आणि अशी काय म्हणू पीसफुल डेव्हलपमेंट असते. कारण मलाच माहितीये की पेशंटलीच आपल्याला पुढे जायचं. सो पेशन्स, डिसिप्लिन किंवा ओव्हरऑल एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काय स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे हे टाइमकडनं मी खूप शिकले. अपार्ट फ्रॉम जयपूर अत्रवली घराण्याचं शिक्षण, मी टाइमकडनं एक पर्सनॅलिटी म्हणून तुम्ही
कसं असलं पाहिजे आयडियली हम्म. हे मी शिकले आणि शिकते अजूनही. क्या बात आहे. ही हिच्या थॉट प्रोसेसचा तुला फायदा होतो का? मग मी तुला म्हटलं तुझ्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल पण मला जाणून घ्यायचंय तिथल्या. तर जेव्हा तू शिकायला सुरुवात केलीस आणि आता ऍडमिशन झाली आणि आता पुढे तू शिकणारस, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आता शमिका जे बोलत होती त्यातला तुला डायरेक्ट फायदा होतो की नाही? काय तुला ताई काय काहीकडनं अशा टिप्स वगैरे मिळतात की नाही? एक्सप्रेशनच्या बाबतीत नक्कीच होतं. येस. कारण मी जेव्हा प्रॅक्टिस करायला एखादा पीस नवीन सुरुवात करते, सो मी जेव्हा मी प्रॅक्टिस करते तेव्हा मी रेकॉर्डर ऑन करते किंवा मी शूटिंग ऑन करते Okay. सेल्फी कॅमेरा. सो मला प्रत्येक प्रॅक्टिस मध्ये कळतं की माझी डेव्हलपमेंट काय झाली, म्हणजे एक्सप्रेशन वाईज किंवा डायनामिक्स वाईज मी कुठे कमी पडते किंवा मला कुठे जास्ती जोरला वाजवायचं आहे ते मी प्रत्येक व्हिडिओ मधनं असं ऑब्झर्व करते. मग नंतर आणि माझे म्हणजे कॉलेजमध्ये असताना पण मास्टर क्लासेस होतात जिथे प्रत्येकाने परफॉर्म करायचं असतं आणि टीचर्स तिथे बसून असतात, ऐकतात आणि नंतर सांगतात की तू इथे कमी थोडी पडलीस, म्हणजे तिथे तू कसं काय करशील किंवा तू तिथे डेव्हलपमेंट कशी करशील, मग ते कुठच्या पद्धतीने तू वाजव. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की जर हे बोट आणि हे बोट उलट सुलट वाजलं तर हात अख्खा पुढचा अडकतो. सो त्या दृष्टीने पण सांगतात की तुमचं फिंगरिंग कसं पाहिजे, कुठे कुठचा बोट कुठे वाजवलं पाहिजे. सो या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात मास्टरपीस बनायला. ऍक्च्युली तुमच्या दोघींच्या म्हणजे संगीत प्रकार दोन जरी स्वतंत्र असले तरी काही बरेच आम्ही व्हिडिओज पाहिलेत युट्यूबवर आणि काही छान जॅमिंग सेशन हा मस्त बघायला मिळालेलं आहे. खरं तर मला वाटतं ते राधिकाच्या खेळण्यामधूनच झालं असेल, म्हणजे खेळत जायचं आणि हो. शिकायचं अशा ह्याच्यामधूनच प्रयोगांमधून झालेलं असेल. घरी आम्हाला मेजवानी असते. सकाळी मेजवानी काहीतरी वेगळं वाजत असतं, दुपारी संध्याकाळी आणि रेकॉर्ड करताना आणि आणि रात्री गाणं बदललेलं असतं. म्हटलं दिवसभर करताय का? बिकॉज ते सतत एक चालू असतं की अरे अजून काही मिळतंय का, अजून काही मिळतंय का. तर असं एखादं दोघींना मिळालेलं एखादं गाणं मला आता आजच मिळालंय. क्या बात आहे, ताजं आहे म्हणजे अगदी. येस मी कॉफी ठेवतो. शुअर, नक्की. आणि आम्हाला श्रीकांत दादांची सुद्धा गप्पा मारायच्या. येस येस. सॉरी, इट्स ओके. एकदम इन्फॉर्मल गप्पा आहेत, त्यामुळे श्रीकांत दादा तुम्ही पण जॉईन व्हा आम्हाला. यस, नमस्कार. थँक्यू. सो आजच आम्ही हे जॅमिंग सेशन करत होतो आणि आम्ही ठरवलं की चला आज आपण हे गाऊया. गरम गरम ताजं आहे आम्हाला. कहना ही क्या ये एक अनजान से जो मिले, चलने लगे मोहब्बत के जैसे ये सिलसिले, अरमान ऐसे दिल में खिले जिनको कभी मैं न जानूं, रूह
सही सही मस्तच. इथे जसं संगीत क्षेत्रातली लोक बघत असतील तसे माझ्यासारखे असून सुद्धा असतील बघत. तर मला थोडं हे एक्सप्लेन करून सांग की तुम्ही काय स्टाईलनी हे बदल केलात म्हणा किंवा याच्यात काय नवीन सापडलं एक्झॅक्टली जे तुम्हाला पुन्हा एकदा आणखीन वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची प्रेरणा मिळाली असं. येस. सो बेसिकली आम्ही जेव्हा एरवी गातो ना तेव्हा हिचा एकतर कीबोर्ड असतो बरोबर. सो कॉर्डिंग करणं किंवा एकंदर गाण्याचं स्ट्रक्चर फाइंड आउट करणं खूप सोपं असतं. पण आज नेमका तो नाहीये, त्यामुळे आमच्यासाठी चॅलेंज होतं की गिटारवर कसं असेल, कारण गिटारचे कॉर्डिंग प्लीज जास्त सांगू शकेल की अवघड आहे बदलणं प्रत्येक वेळेला. सो आम्ही आज दुपारी तेच केलं. आधी खूप डिस्कशन झालं होतं घ्यायचं की नाही, म्हटलं घेऊया, चुकलं तर चुकलं, फार काय होणार आहे. सो आम्ही म्हटलं चला घेऊया, कारण एरवी मला कुठे गायला मिळत नाही गाणं. इतकं सुंदर गाणं मला खूप आवडतं. आणि अनायसा लाईव्ह आज माझं फेसबुकवर आर्ट सर्कल सोबत आहे, स्पेशल आहे कारण आई सोबत आहे. सो सगळ्यात बाबतीत म्हटलं आज गाऊया, मनात जे आहे ते गाऊया. सो आम्ही जमिंग केलं दुपारी, सगळे कॉर्ड्स वगैरे लिहून काढले की ही नाही तर कुठची घेता येईल वगैरे असं. सो गिटारवर थोडी रेस्ट्रिक्शन्स होती. सो चॅलेंज होतं की गिटारवर कसं रेस्ट्रिक्शन होतं कारण मला येत नाही. म्हणजे रिस्ट्रिक्शन इन द सेन्स त्या स्केलला किंवा एरवी जे कीबोर्डवर त्याच्याऐवजी वाद्य बदलल्या एक्झॅक्टली वाद्य बदलल्यानंतर ऍक्च्युली मी येणारं- हे शिकले नाही असं मी एक्सप्लोर करूनच वाजवते अच्छा. chords वगैरे. सो थोडं लिमिटेशन आहे कारण मी नवीन नवीन प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन गिटारवरचं शिकायला मिळते. म्हणजे आज ही नोट लावून बघूया कशी वाटते कॉर्ड मध्ये. सो आजचा पण एक्सपेरिमेंट क्या होता. बात आहे, सुंदर एक्सपेरिमेंट होता. मस्त. आपल्याला गप्पांमध्ये जॉईन झाले आहेत श्रीकांत भिडे, रत्नागिरीतले सुप्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ते ज्ञात आहेत सगळ्यांना. पण आमच्यासाठी एक खास ओळख अशी आहे की अत्यंत हजरजबाबी माणूस म्हणून आम्ही यांना ओळखतो. आणि कदाचित थोड्या वेळात रोल पण बदलू शकतात, माझ्यावरच उलटी गुबली पडू शकते. नाही सॉरी. त्यामुळे मी तुमच्या या सगळ्या प्रोसेसमधल्या सहभागाशिवाय किंवा तुमच्या पाठिंब्याशिवाय ह्यांचं पुढे जाणं किंवा प्रवास करणं हे खरं तर अपुरं आहे फॅमिली म्हणून विचार करता. आणि तुमचा सपोर्ट सिस्टीम शिवाय तर तुमचा कसा सहभाग राहिला, कारण व्यवसायामधला महत्त्वाचा स्तंभ आहात तुम्ही तुमच्या योजक असोसिएट्स आणि भिडे परिवारामधला. तर ते सांभाळून यांचा प्रवास सांभाळणं हे याच्यामध्ये तुम्ही कसे काय सहभागी होता? आता दीप्ती तुला खरं सांगायचं तर हा जो प्रवास आहे सगळा, तर आता मी असं तुला म्हणेन की रश्मीच्या घराणं आणि आमचं घराणं हा संगीत प्रवास तिकडनं पण आलाय आणि आमच्या घराण्यात पण आलाय. फॉर एक्झाम्पल मी तबला प्लेअर आहे, माझा मोठा भाऊ व्हायलिनची आवड आहे त्याला, अच्छा, ताईला पेटीची आवड आहे. आणि मग असा विचार करता मी हे केलं की चला आता ह्या मुली गॉड गिव्हन क्वालिटीज आहेत त्यांच्याकडे. कारण जरी कलेचा वारसा असला तरी मुळात ती क्वालिटी लागते. आणि मी हे सगळं क्रेडिट देईन ते रश्मीला देईन, कारण तिने आई म्हणून जे ह्यांना हे केलं की तिचं काही स्वप्न होती की तिच्या आयुष्यातली की तिला जे काही मिळालं नाही तर ते मुलींकडनं ती पूर्ण करते. आता असं मी जरी तिला गुलाबी नोटा पुरवल्या तरी मग ती तिचा उपयोग आहे, त्याचा उपयोग चांगल्या ठिकाणी योग्य वेळी ती करते. तर त्याच्यात मला समाधान मिळतं. कारण आमचं कसं आम्ही बिझनेस ओरिएंटेड असल्यामुळे सकाळ झाली भैरू उठला लागला. आणि मग आमच्याकडे कसं झालं त्या काळी आई नानांचं एक स्वप्न होतं की मुलांना जरा कलेची आवड निर्माण झाली असेल तर कले, आता तबल्याला सो नानाने मला क्लासला पाठवलं. आणि नंतर कसं झालं टू मेन्शन दॅट की नानांना नाटकाची फार हो. आवड आणि उत्कृष्ट नाटकामध्ये नाना काम करायचे आणि अजूनही त्यांच्या कित्येक नाटकं लक्षात आहेत. नाटकामध्ये कोणी काम केलं वय वर्ष 89. सो नानांना कलेची आवड फार आहे. त्यामुळे त्यांनाही असं त्यांना वाटायचं की चला नुसतं धंद्यामध्ये नको. पण ऍट दॅट टाइम कसं झालं की आमचा व्याप खूप वाढला, अनबिलिव्हेबल की मग आमचं मग कसं ही कला सगळी लॉकडाऊन झाली. आणि आता ह्या लॉकडाऊन मुळे परत बीज अंकुरलंय की चला मला तर गाण्याची आवड निर्माण झाली. आता ह्या आल्यामुळे जरा मी म्हटलं तबला वाजवतो, असं म्हणजे ते उलट झालंय. पण आता ठीक आहे. बाबा गाणं सुद्धा छान आणि ती कला आता ह्यानी सुद्धा मला ते कराओके सिस्टीम घेऊन दिल्यामुळे मला कळलं की मी नुसता बाथरूम सिंगर नाही, आय कॅन डू इट एनिथिंग. असं मला कॉन्फिडन्स आला की हे माझे ग्रूमर आहेत जसं की हे शिकवतात, टिप्स देतात. मस्त मस्त. पण ठीक आहे, एन्जॉईंग. पण म्हणजे
तुम्ही तबला शिकायचा, हो, 2 वाजवायचा. परीक्षा झाल्या माझ्या. हा, हो. म्हणजे काही काळ शिक्षण पण हो. घेतलं, पण व्यापामुळे मागे पडलं. हो, पण आता म्हणजे त्याबद्दल खंत आहेच ना. कारण कसं होतं की आता जे आमची जी पिढी होती त्या आधीच्या 2 पिढ्या होत्या, तर असं त्या 2 पिढ्यांना म्हणजे थोडक्यात आईना ना ते असं रश्मीच्या आईबाबांना वगैरे तेव्हा पोटेन्शियल नव्हतं, मध्यमवर्गीय कुटुंब, पैसा नव्हता आणि मुलांना शिक्षण देण्याकरता एक व्हिजन किंवा एक फोरकास्टिंग लागतं आणि पोटेन्शियल ते आपल्याकडे नव्हतं. आता आमच्या मुलांना आम्ही कसं, आता त्यांच्याकडे बरेच प्रलोभन आहेत की अब्रॉड पाठवू शकतो, की आता जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली ती त्यांना मिळते. मग रश्मीचं माझं म्हणणं असं की ठीक आहे, आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग ह्या मुलांना होणं गरजेचं आहे ना काळानुसार, आणि ते आम्ही देतोय त्यांना. आणि म्हणून मग रश्मी प्रायोरिटी आहे बेस. मी फक्त तुला म्हटलं तसं की काही कमी पडत असेल तर मी पुढे सरकू पण आता तेवढं. आता म्हणजे आम्हाला लॉकडाऊनच्या काळामध्ये पुन्हा एकदा तुम्ही म्हणालात तसं कलाकाराचं बीज जे अंकुरलंय ते लॉकडाऊन नंतर कदाचित आम्हाला एक छान कलाकार मिळण्याची सुद्धा थेट शक्यता आहे. तुमची स्वभाव वैशिष्ट्य खूप वेगळी आहेत आणि आता जसं आई म्हणाली तसं, आणि पण तुमचे प्रवासाच्या दिशा सारख्या आहेत. हा प्रवास करत असताना एकत्र कुटुंब पद्धतीचा तुम्हाला मोठा फायदा असतो. एक युनिटीची ताकद जी असते ना, तर ती मोठी असते. कारण आम्ही आमचा विचार करताना जे आमच्या आईनाने आमच्यावर जे संस्कार केले, उलट विचार करतात. आता ठीक आहे, आमच्या बायका 3 त्यांच्या घरचे संस्कार घेऊन इथे आले, पण त्यांनाही या मोठ्या कुटुंबात असं बरं वाटलं की ठीक आहे, एखादी गोष्ट नाही पटली तरी ती नंतर रिअलाइज होती की अरे आई नाना असं काय म्हणत होते. त्याची जेव्हा आपण फळं आपल्याला जेव्हा मिळतात ना, तेव्हा आपल्याला ते रिअलाइज होतं की त्यावेळेचं त्यांचं शब्द ह्या करता होता. शेवटी आपले आई वडील आपल्याला खड्ड्यात लोटण्याकरता बोलत नाही, की काय आपल्याला वरती काढण्याकरता की त्यांचे काय अनुभव असतील ते शेअर करतात. मग त्याचा आम्हाला मोठा फायदा झाला. आता आमच्या जॉईंट फॅमिली आमचं कसं झालं की आता समजा रश्मी एकटी ह्याला गेली कुठे बाहेर गेली आणि मी पण धंदा व्यवसायानिमित्त बाहेर गेलो, तर या 2 मुलींची काळजी नसते. माझ्या बहिण्या भाऊ हे सगळे सपोर्ट करा, आजी नाना, म्हणजे असं एक युनिटीची ताकद ज्याला म्हणतो ना, आणि आपण त्याच्यात इकॉनॉमी पण साधू शकतो ना. आता आम्ही 10-15 वर्ष आम्ही एकत्र खाली एकत्र एका हॉलमध्ये राहायचो, सगळे जेव्हा खायचो सगळे. आता मुलं मोठी झाली, मग त्यांचं फ्रेंड सर्कल वेगळं, पण सेपरेट जरी झालो तरी आमचं युनिटीची ताकद मोठी आहे. म्हणजे माझ्या चुलत बहिणी पण माझ्या सख्याच बहिणी. मला बरीच वर्ष म्हणजे नव्हतं, त्यामुळे शमिका, राधिका, मुक्ता आणि हे असे म्हणजे वेगवेगळ्या आई बाबांची मुलं आहेत. तो एक फायदा. आणि दुसरा एक फायदा आमच्या दृष्टीने म्हणजे आम्ही ज्या प्रकारे वाढलो एकत्र कुटुंबामध्ये, तर नात्यांचं काय म्हणू शकतो, नात्यांची किंमत आम्हाला कळते आता. कारण आम्ही जेव्हा घरातून बाहेर जातो किंवा बाहेर राहत, तर मी तर 12वी नंतर बाहेर राहते. माझ्या आत्याकडे पुण्यात राहून मी शिक्षण घेतलं BMCC मध्ये. सो आत्या, काका आणि इथले काका काकू, आजी नाना, या सगळ्यांची मला किंमत कळते की ते त्यांनी माझ्यासाठी काय केलंय, की मी आता जे काही आहे, मी जे आता करू शकते. सो त्याच्यात फक्त माझा किंवा माझ्या कलिग्सचा किंवा माझ्या कामाचाच वाटा नाहीये, तर ह्या सर्व व्यक्तींचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. सो याची जाणीव मला आयुष्यभर राहील. सो ही जाणीव होणं पण मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे, आणि ते मी शिकली एकत्र कुटुंब पद्धती. मला वाटतं या जाणीवेबरोबर एक सुरक्षिततेची भावना असते, अगदी ती सुद्धा कुठेतरी म्हणजे मनाच्या तळाशी असते की आपल्या आणि लक्षात लोकांना आपलंसं करून घेण्याची एक काय म्हणू समज निर्माण होते की मी इतर कोणाच्या घरी राहायला गेले तर मी त्या थर्ड पर्सनला आपलंसं कसं करीन किंवा ते माझेच आहेत हे मी कसं करून घेईन. कारण शेवटी मला त्यांच्यात ऍडजस्ट व्हायचं कुठेही गेले. सो मला ती एक काय म्हणून त्यांच्या कनेक्शनमुळे ते मला जास्ती मला फायदेशीर आहे. ते समजणं खूप सोपं गेलं मला. खरंय खरंय. कारण म्हणजे तू म्हणालीस तसं बाहेर गेल्यानंतर या गोष्टींची महत्व लक्षात येतात. जेव्हा ते कमी मिळायला लागतं तेव्हा आपल्याकडे काय काय होती श्रीमंती माणसांची ती लक्षात यायला लागते. कारण जेव्हा तुम्ही बाहेर होतात म्हणजे हिच्या स्पर्धेच्या निमित्ताने असाल किंवा तुझ्या शिक्षणाच्या निमित्ताने असाल तेव्हा फरमाईश येते मला वाटतं. लाईव्ह व्हिडिओवरती सगळे बघतात आणि फरमाईश येते. ओके. तेव्हा मला वाटतं
तुमच्या एकत्र कुटुंब पद्धतीचा सगळ्यात जास्त हो, नक्की. फायदा तुम्हाला म्हणजे दिसण्यात येणारा जो फायदा आहे, आता ही म्हणाली ते न दिसणारे आणि जाणवणारे स्पर्श करणारे फायदे आहेत. पण हा पटकन दिसण्यात येणारा असा नक्की. फायदा आहे की तुम्ही प्लस मायनसचा विचार जेव्हा करता ना, तर प्लस पॉईंट ते जास्त जास्त. असतात. हम्म. मग तिथे मायनस पॉईंट सगळे डिझॉल्व होतात. खरंय खरंय अगदी खरंय. फरमाईश आली आहे मला वाटतं या चिमण्यांनो परत अपील आहे. नक्कीच 2 वेळी मला नक्की ऐकवायला Sure. आवडेल. कारण माझ्या मते मी पण कमेंट्स मध्ये मगाचपासून वाचतीये. 2 वेळा ऐकवते. या चिमण्यानो परत फिरा रे, चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या, तिन्ही सांजा झाल्या झाल्या, तिन्ही सांजा झाल्या झाल्या. क्या बात Thank you. आहे, क्या बात आहे. श्रीकांत वणी नावाचे आपले आर्ट सर्कल पेजचे फॉलोअर आहेत, एकदम जेन्युइन फॉलोअर आहेत आणि आपल्या सगळ्या व्हिडिओजना जेन्युइन कमेंट्स असतात. त्यांनी 3 प्रश्न पाठवले होते. त्यातले मला वाटतं आपल्या ह्या गप्पांमध्ये त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशी सहज निघून गेली, म्हणजे वेगळा प्रश्न घ्यायची गरज नाही पडली. कमेंट्स येत आहेत, आपण आपल्या गप्पा पुढे चालू ठेवू. राधिकाकडे ताई तू जॉईन होतेस का? हा येते ओको नाही 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 बोलते. हा ये. आई नाही हे ठेवून येते म्हणजे आता तेच का नाव खिडकीला टेकून. Yes. राधिकाकडे गायन आहे, वादन आहे, म्हणजे पर्टिक्युलरली जी बोटांशी रिलेटेड स्किल्स असतात ती आहेत. आणि तिच्या इतर कलागुणांबद्दल मला जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. तिच्याकडे भरपूर कला आहेत, म्हणजे कलाकार आहेत. वेगवेगळ्या कला आहेत ताऱ्यात. एक तर महत्वाचं म्हणजे ती नकला छान करते, खूप चांगल्या नकला करते. ग्रास्पिंग चांगलं आहे. हा, या बाबतीतलं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे. आणि दुसरं माझ्या लक्षात आलं ह्या नकलांवरनं, तो मगाशी मी तुला पॉईंट बोलता बोलता सांगायचं राहिलं की हे सगळं बघून तिला जेव्हा 9वी मध्ये 10 दिवस सुट्टी होती, तर आम्ही फुल टाइम 10 दिवसांचा कोर्स तिला व्हॉइस ओव्हरचा मी करायला लागलो. की शालेय वयातच तुला कळू दे की आवाजाचं महत्व काय, बोलण्याचं महत्व काय. तर ते त्या वयात कळलं तर तिला पुढे उपयोग होईल असा मी विचार केला. आणि मला नेहमी असं द्यायला आवडतं की एरवी आपण किती पैसे वेगवेगळ्या ह्याच्यात उगाच नाहक खर्च करत असतो खाण्यापिण्यावर, म्हणजे ठीक आहे कधीतरी, पण हा आपण कधी विचार केला नव्हता. म्हणून मी तिला 9वीत असताना ते पाठवलं पुण्याला आणि व्हॉइस ओव्हरचा फुल टाइम कोर्स मी तिला करायला लावला. की ते म्हणजे घरी नकला ठीक आहे, पण मग हे तुला त्या स्टुडिओतल्या त्या ह्याच्यात जमतं का बघ. आणि जी संपत्ती आहे तिची आवाज ही ती नक्की. कशी जपायची ते मला वाटतं व्हॉइस कल्चर आणि त्या सगळ्या कोर्सेस मध्ये शिकवलं जातं आहे. आणि आताच्या पण तिच्या स्टडी मध्ये आहे, कॉलेजच्या अच्छा. स्टडी मध्ये आहे. व्होकल हा, कंपल्सरी, compulsory. साईड सिंगिंग कंपल्सरी. अच्छा. की नोट्स ऐकायला दिला तर तुम्हाला गाताच आलं आलं पाहिजे. आणि ह्या कॉलेजला कसं सिंगिंग पासून स्टार्ट म्हणजे सगळंच आहे, काही नाही. म्युझिकशी रिलेटेड जे काही विषय आहेत ते सगळे ते तिला सगळं. आता फाउंडेशन कोर्स तिचं पहिलं वर्ष आहे, त्याच्यात तिला सगळे हे विषय आहेत. तर मला तो आनंद जास्त आला की आता तिला जे खाद्य मेंदूला हवंय ते त्या कॉलेजमध्ये पुरेसं मिळतंय. आणि तिची चिकाटी पण खूप आहे. म्हणजे हो. तिला खोलीतनं उठवायला लागतं, जेवणाचं टायमिंग झालं, मी मी मगाशी- तांबू भरवते म्हणतो ना आपण. Actually. की रश्मी पाठीवर सगळं वाजले की तुला जेवायचं नाही. तर म्हणजे एक funny- तन मन म्हणतो आपण ना, तर ती ते अर्धवट हा काम करण्याची एक फनी इन्सिडेंट की ती सकाळी दात न घासता पण एकदा बसली होती. म्हणजे
नाही, ते एकदा मला म्हणले बाबा कधी मला असं क्लिक होईल आणि मग ते उठून हो, करते. हो. म्हणजे ती त्यांचं आपण म्हणतो हो, कशाला हो. जागरण करते, हम्म. सकाळी उठत नाही, तुझा व्यायाम होत नाही वगैरे वगैरे. हम्म. पण सो की मला कळलं की तिचं म्हणणं पटलं मला की ती डोक्यात तंद्री ते असते चालू असतं आणि ती म्हणजे तंद्री कधी मग मध्ये काय- क्लिक आली की चला आता तिला मध्ये सुद्धा एक शॉर्ट फिल्मचं म्युझिक आलं हो, होतं हो, जांभया. केलं. छान केलं तिने. अच्छा पण ती अक्षरशः 12 वाजता उठून सुद्धा अरे आता असं बदलंय. पण सुचलंय. फायनल आता अथॉरिटी इकडे होती, ती मास्टर इकडे होती, ते जरा असं वाटतंय नाही बरोबर. असं एक कंपोजिंग आपण करताना मग तिला कॉन्फिडन्स पाहिजे की कोण मला सांगेल. बरोबर. तर ही कॉन्सेप्टपणे मी हिलाही आवड असल्यामुळे ती चुका चांगल्या प्रकारे काढू शकते हम्म. असं मी म्हणतो. म्हणणं हा, वगैरे कसं की हा. फायनल घरात- मास्टर हा. घरात क्रिटिक हजर आहे. हा. करशील त्याच्यावरती. ते त्यामुळेच मग तो डेव्हलप होत जातो ना की हम्म. आईला काहीतरी खटक नाही समवट हिअर की मला काहीतरी बदल हवाय. खरंय. मग ती त्या विचारात राहून मग ती बदल कधी मध्यरात्री उठून बा आता मला हे करायचं हो. असं. मग हा जो एक चिकाटी असते ना हो, ती चिकाटी. हा. मगाशी रश्मिताई म्हणाली तसं मला एक गोष्ट खूप जाणवली. म्हणजे आता इतक्या सहजपणे आपण म्हणतो मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी आहे, एक जागी बसत नाहीत, एक जागी टिकत नाही. पण त्यांची स्वतःची म्हणून काहीतरी पॅशन असेल, त्या शोधणं पॅशन साठी ते गरजेचं आहे. निश्चित बसू हो. शकतील. Absolutely. म्हणजे आणि माहिती खरं आहे- सांगायचं ना तर मी स्वतः सिरियल कुठल्याही असू दे टीव्हीवर मी मॅक्झिमम मुली नाही माहितीये की मी जास्तीत जास्त वेळ बातम्या बघत असते. हम्म. आणि सिरियल हा विषय मीच घेतला नाही कधी अच्छा. की मला डेली सिरियल बघितल्याशिवाय चैन पडणार हे माझं असं झालंच नाही कधी. हम्म. मला वाचनाचा आवड आहे, हम्म. ते वाचत त्यामुळे तो असते. वेळ फुकट गेला हा, नाही आणि तुझा. मुळात कसं की लहानपणी त्यामुळे ह्यानी कधी सिरियल्स बघितलेले आहेत. म्हणजे सगळ्या सिरियल वाईट आहेत असं मला हो, मुळीच हो. म्हणायचं नाही. पण काय बघा आता नॅशनल जिओग्राफिक लावलेलं असायचं, शमिकाला खूप लहानपणी आवडायचं, मग आम्ही पण तिच्या बरोबर ते बघायचो. नॅशनल जिओग्राफिक सारखं चॅनल Channel, बघतेच हो. तर मला आवडेल चालेल, असं. हा. मग हळूहळू त्या दोघींना त्यांनाच की काय सिरियल रोज हो. उठून एकच कुठेतरी पाऊल इकडचे Choice त्या develop झाली. खोलीत जात आहे चॉईस डेव्हलप झाला तू हा, मगाशी म्हणालीस exactly. तशी. त्यामुळे ते ठीक झालं की त्यांना टीव्ही म्हणजे काय तर सिरियल नाही हे बघू दे. हे छान सवय लागली की मला नाही मी सिरियल कुठला बघितला तरी चालणार, हम्म. पण मग चांगलं संगीत ऐका. हम्म. वेगवेगळ्या देशांमध्ये हे तुम्ही हो. जेवढं ऐकाल हम्म. कुठलं काय स्पेशल आहे तर सांगताना पण मी सांगते मला स्वतःला आवडतं. अगदी ज्या भाषा अननोन आहेत, हम्म. अगदी फ्रेंच भाषा असेल काही लॅटिन, तर गाणं ऐकाल ते मला आवडतं. मला काय कळत काहीच नाही त्यातलं. हम्म. त्यामुळे त्यांनाही मी तेच सांगते की ऐका लॅटिन असू दे सॉन्ग ऐका असं. मग कधीतरी मी ऐकत असेल तर ते बघत असते आधी काही तर काही लॅटिन तर काही कळत नाही. काय रेडिओ गार्डन म्हणून आहे त्याच्यावर असं जगातलं आपण ऐकू शकतो म्युझिक. तर तिला म्हटलं तुला हे ऐकण्यासाठी वेळ ठेवायला लागेल जर तुला ह्याच्यात करायचं असेल. या परफॉर्मिंग आर्ट्स आल्या आणि नॉन परफॉर्मिंग आर्ट्स नकला आणि नकला म्हणजे सध्या आणि परफॉर्मिंग आहे- नाही त्या ते कधी येतील सांग. पेंटिंग छान आहे त्याचं. वारली पेंटिंग करते. Quilling. क्विलिंगचे पण खूप छान हो. सेट केले. ह्या बहिणींना सगळ्यांना दिले इयरिंग. पण मला म्हणजे खरंच एक गोष्ट सांगायला निश्चित असं हे नाही वाटणार या वंडर गर्ल्स आहेत. नाही, Everyone is. कारण म्हणजे- गिफ्ट आहे आमच्यासाठी. खरंच खरंच gift आहे. आणि आशीर्वाद असे वेगळे काही नसावेत असं माझं तरी म्हणणं आहे की जे मला छान मिळालंय हेच देवाने दिलेलं खरंच आशीर्वाद. खरंच म्हणजे शमिकाच्या बाबतीत सुद्धा 2 नाटकांच्या निमित्तानं तू स्टेजवर आलीस. हो. एक मेघदूत आणि मग Yes. रंगभूमीची चौका रंगभूमी. तर हिच्या बाबतीत काय किंवा तुझ्या बाबतीत काय एकच कला नाहीये, वेगवेगळ्या कला तुमच्याकडे आहेत. तर एकमेकांना त्या कसं मदत करतात कलाकार म्हणून तुला म्हणजे सादरीकरणासाठी असेल किंवा थॉट प्रोसेस विशेषतः या बाबतीमध्ये? खूप छान प्रश्न आहे ताई. त्याचं उत्तर मला द्यायला असं म्हणजे काय म्हणू एक काही स्पेसिफिक पॅरामीटर नाहीये त्याच्यात की असं केल्यामुळे असा फायदा झाला. ओव्हरऑल मी जनरलाइज करून सांगते. मेघदूत माझं पहिलं नाटक होतं त्यामुळे मला ऍक्टिंगचा ए पण नव्हता माहिती की काय एक्झॅक्टली मला करायचंय हे पण मला माहिती नव्हतं. सो जेव्हा मी पहिल्यांदा केलं स्क्रिप्ट वाचलं ती भूमिका काय आहे हे समजून घेतलं तेव्हा एक आम्हाला खूप एक्सरसाइजेस होते करायला. एक तर होतं की स्क्रिप्ट तुम्ही म्हणजे तुमचं कॅरेक्टर म्हणून तुम्ही निबंध लिहायचा की माझं नाव शमिका नाही माझं नाव असं असं आहे. सो ते जे काही एक्सरसाइज झाले एक एक्सरसाइज होता की डोळे मिटून गोष्ट ऐकायची. सो ते प्रत्येक त्या टप्प्यामध्ये ना ग्रूमिंग होत गेलं माझं की ऍक्टिंग म्हणजे नुसतं तुम्ही सेल्फ म्हणजे कॅरेक्टर डेव्हलपमेंट असते हे तेव्हा मला कळलं. म्हणजे तुमचं
काय म्हणू स्वत्व न बाजूला ठेवून हे हा, करायचं बाजूला असतं. ठेवून. आणि असं पण नाही की टोटल तोडायचं हम्म. कारण तू शमिका भिडे आहेस हे पण तितकंच बरोबर आहे आणि ते तू ते- भान पुन्हा Exactly. स्टेजवर असलंच पाहिजे. त्यामुळे ते खूप छान ग्रुमिंग झालं आणि चिसवकाच्या वेळेला आम्हाला कसं होतं की गायचं पण होतं हो बरोबर. हो त्यामुळे प्रत्येक एंट्रीला एक वेगळं नाट्यपद होतं, वेगळा हम्म. वेश होता, वेगळी हम्म. भूमिका होती. हम्म. त्यामुळे तेव्हा उलट चॅलेंज होतं हे की प्रत्येक भूमिका कशी वेगळी दाखवणार कारण हम्म. गायिका तर मीच आहे, हो. दिसते तर मीच आहे, हो हो पण ही त्या इतर म्हणजे आधीच्या परफॉर्मन्स पेक्षा ही कशी वेगळी हे खूप वेगवेगळ्या मोठं challenge संगीत होतं. नाटकामधले ते Yes, parts ते होते 175 वर्षांचा आपला नाटकाचा ना. इतिहास प्रवास होता. होता सगळा. त्यामुळे ते खूप चॅलेंज होतं की कशी केलीस माझी दैना हे कसं वेगळं आहे हम्म. आणि त्याला लागणार ऍटिट्यूड किती वेगळा आहे. सो हा मोठा चॅलेंज होता की प्रीतीचा कल्पतरू गाताना लाजणारी ती नायिका आणि कशी केलीस माझी दैनाच्या वेळेला बिनधास्त असणारी ती नायिका. हम्म. या दोन गोष्टीचा फरक एक्झॅक्टली काय हो. केलं म्हणजे येईल किंवा कसं पुन्हा गायलं इथे म्हणजे येईल. शमिका नाही दिसता का? नाही किंवा दिसली तरी मग ती स्टाईल मोडून दुसऱ्या शमिकाची स्टाईल हम्म. आली हम्म. पाहिजे हम्म. एक काहीतरी. हम्म. सो हे खूप छान ग्रुमिंग झालं माझं हम्म. की गायचं पण आहे, डोळ्यातनं पण सांगायचं आहे, हम्म. चेहऱ्यावरनं पण सांगायचं आहे, बॉडी लँग्वेज मधनं सांगायचं आहे. अधिक गळ्यातून हा सच्चा आणि सूर गेलाच पाहिजे. Yes. तिथे सुराच्या compromise बाबतीत नाहीच काही. कारण तो थेट हृदयात पोचतो आणि हो. तो चांगला लागला तर बाकी सगळं बाकी चांगलं सगळं होतं. होतं. खरं म्हणजे म्हणून मला तुझ्याही बाबतीत ते खूप कुतूहल वाटतं नेहमी की एका वेळेला एकापेक्षा जास्ती कला जेव्हा असतात तेव्हा एका कलेचा दुसऱ्या कलेला अगदी अगदी थेट फायदा होतो. तुला काय जाणवतं याच्याबद्दल? मी कारण जसं- तिच्या तुलनेत तुझा अनुभव कमी आहे, हो. वयाने लहान आहेस म्हणून. आता मी डबिंगचा कोर्स केला हा. सो कार्टूनचे आवाज अडॉप्ट करणं हम्म. किंवा त्यांची नक्कल करणं हे मला प्रोडक्शन मध्ये उपयोगी पडतं कारण प्रोडक्शन करताना एखादं तारवाद्य असतं याची झलक पाहिजे बरं का हे ऐकतायत हा. सगळे. ते विचारतायत. हो हा. सो मी आधी कम्प्लीट करते हे हो sure. सो मी कोर्स आधी केला हम्म, हम्म. व्हॉइसचा कोर्स आधी केला आणि मग प्रोडक्शनचं जे लॉजिक सॉफ्टवेअर बाबांनी लॅपटॉप हम्म. घेऊन दिलं त्यातनं आलं हम्म. सो प्रोडक्शनच्या वेळेला मला तो नक्की उपयोग पडला कारण तारवाद्य असतात किंवा जी कीबोर्ड सोडून जी दुसरी वाद्य आहेत हम्म. तर त्यांचा आवाज मला कीबोर्ड मधनं वाजवायचा झाला तर मी कसा तो प्रोड्यूस केला पाहिजे हो. म्हणजे मी जर कीबोर्डवरती गिटार वाजवली पण तरी सुद्धा ती गिटारच म्हणजे गिटार वाजते खरी असं ऐकू आलं हो, पाहिजे हो. सो ते इमिटेट करणं मी तिथनं मला लवकर हम्म. ग्रास्प करायला शिकले की हम्म. पटापट गोष्टी समजून घेऊन त्या कशा रिफ्लेक्ट हो. व्हायला पाहिजे क्या बात आहे. आणि म्हणजे तुझ्याकडे असलेल्या परफॉर्मिंग आर्ट बद्दल पण सांग. म्हणजे ते आता तुम्ही परवा आले होते तेव्हा तुझी सगळी वारली वारली painting painting, regularly yes. भिंत मी बघितली. ही वॉल पण तिनेच केली आहे. क्या खूप जण बात. विचारतात काय केलं नक्की तर तिनेच त्याची केलं क्रिएटिव्हिटी. तर ही तुझी थॉट प्रोसेस आता म्युझिक मधली तू तिथे वापरत असणार स्वाभाविकपणे कारण तुझा जास्ती दिवसभरातला पार्ट हा किंवा जास्ती ऑक्युपाय तू म्युझिक मध्ये आहेस. पण मग तिथे तो अप्लाय करताना तुझं काय विचार शक्ती असते किंवा काय कल्पना असतात अशा म्हणजे नाही नॉन परफॉर्मिंग म्हणजे तू काय विली करतेस म्हणा एक मला जागी कुकिंगची पण आवड आहे क्या बात आहे. हो, पास्ता वगैरे छान करते ती. हा. सो पेशन्स मला म्युझिक मधनं मिळाले कारण प्रोडक्शन साठी गाणं पूर्ण मागचं बॅकग्राऊंड उभं करायचं म्हणजे त्याला खूप वेळ झाला हम्म. सो हिचं म्हणणं असतं चल ट्रॅक कर पटापट आपण रेकॉर्ड करूया सगळीकडे Production. पेशन्स कमी आहे पण नाही ह्याच्याकडे पेशंट आहे पुढच्या बाबतीत कारण माझं गाणं इन्स्टंटली हा. बसतं. मी तिला हेच म्हणते की तू फक्त गाणार आहेस मी मागची वाद्य मला बरं मला वेळ आणि दे. आता उलट होतं शमिकाने चार ढकलपणा केला तर तिला कळतं तिने तुझी नोट्स लागत नाही करता त्यामुळे अप्रिशिएट की ती नंतर सुधारून घेते विषय सो हा पेशन्स मला इथनं मिळाले जे मी किचन मध्ये उपयोगी पडतं सो 6 वाजता मी केक वगैरे किंवा काही नूडल्स तयार करायला घेतलं तर मला 9 कधी वाजतात कळत नाही पण मग तो स्ट्रेस बस्टर वगैरे म्हणून असतो का तुझ्यासाठी की जसं बऱ्याच जणांचं असं नाही ती असतं की आता- ह्याची आवड ओके. साधडीची क्या आवड. बात आहे. मस्त बरेच सारे प्रश्न येतात आणि महत्वाचं म्हणजे अपेक्षेप्रमाणे हो जे तुमचा हा बोल ना. कार्टूनचा हो शो शो पहिला मी कोकिळचा आवाज काढते मग मी कुत्र्याचा आवाज सो कोकिळचा
नाही, साधी कधी गप्पा मारायला त्यांचं विचार सकाळी नाही डिबेटिंग असतं मी इकडनं साथ दिली की तिकडनं हो, येतं. 2-3 आणि कोकड्या चालू असतात हळूहळू simultaneously. त्याचं म्हणजे काढत जातो. तो असा असेल हा, असं. असं माझं वरचा नी लागतो. म्हणजे आम्ही लहानपणी त्यांना चिडवण्यासाठी म्हणून वेगवेगळे आवाज काढून दाखवायचो. मग ते हो. म्हणजे ते चिडतात आणि मोठ्याने ओरडतात असं माझा समज होता. पण एखादा कार्टूनचा काढला म्हणजे कोणी लहान मुलं बघत असतात. डोनाल्ड डकचा हम्म. बापरे त्याची It's okay. मस्तच. भरपूर काय काय आजकाल हो हो खूपच. भरपूर प्रतिक्रिया आल्या. शमिका दीदी बंदिशीची झलक गाऊ शकशील का? त्याच्यानंतर नाट्य संगीत एखादं नाट्यगीत. नवीन गाणी जी तुझ्या आवाजात रेकॉर्डिंग झाली आहेत ती. येस, मला आनंदी विकास यांनी प्रश्न विचारला. हा नवीन गाणी जे रेकॉर्ड केली त्याविषयी विचारतात की कार्यक्रमामध्ये घेऊ शकत नाही का? नक्कीच घेऊ शकते, का नाही घेऊ शकत. पण खरं सांगायचं तर प्रॉब्लेम असा असतो ना की थोडी आपल्याकडे जी मेंटॅलिटी ती बदलली पाहिजे असं मला वाटतं. कारण कसं होतं की नवीन गाण्यांना पटकन लोक आपलंसं नाही करत. जितकं जुन्या गाण्यांना प्रेम देतात, प्रेम मिळतं नाही असं नाही, पण थोडा लोकांचा ऍटिट्यूडही बदलायला पाहिजे की कार्यक्रमामध्ये जर एखादं नवीन गाणं कोणी गातंय तर मग ते कुतूहल दृष्टीने बघणं किंवा त्याला अप्रिसिएशन मिळणं पण खूप महत्वाचं आहे. आता हे लाईव्ह आहे आणि आपण इंटरनेटद्वारे हे सगळं करतोय म्हणून सहज शक्य आहे की मी माझं कुठलंही नवीन गाणं रिलीज झालेलं गाऊ शकते आणि लोकांपर्यंत ते ऑलरेडी जे पोहोचलंय ते पुन्हा पोहोचवू शकते. पण जेव्हा लाईव्ह कार्यक्रमामध्ये गायची वेळ येते ना तेव्हा थोडंसं माझ्या मते रिस्ट्रिक्शन येतं की जर ते गाणं हिट नसेल तर मग नको, यापेक्षा मग ते हिट ऑलरेडी जे झालेलं आहे ते गाणं. सो थोडं रिसेप्टिव्हचा माझ्या मते हा प्रॉब्लेम आहे की रिसेप्शनच्या दृष्टीने लोकही तयार नसतात, ऑर्गनायझर्सही तयार नसतात आणि कधी कधी साथीदारही तयार नसतात की नको हे नवीन कुठे बसवणार. असं पण कधी कधी होऊ शकतं. थोडं audience बघून बरोबर. ऑर्गनायझर, सिंगर्स, त्यांचे कंपॅनियन सगळ्यांचा हे काय म्हणू सपोर्ट असला पाहिजे. सो आता डिजिटली मी माझी सगळी नवीन गाऊ शकते पण लाईव्हच्या वेळेस हा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. आता नवीन काय प्रोजेक्ट आहेत तुझे, त्यातलं एखादं काही? नक्कीच नवीन खूप प्रोजेक्ट्स मी प्रोजेक्ट्स वरती काम केलंय आणि मी आता रिलीज करणार होते ते. So आता लॉकडाऊनमुळे ते शक्य होत नाहीये, पण मी नवीन सिंगल्स रेकॉर्ड केले जे मी लॉकडाऊन संपल्यावर रिलीज करणार आहे. आणि स्वामींचा एक अभंगांचा अल्बम मी रेकॉर्ड केलाय, स्वामी स्वरूपानंद पावस. सो त्यांचा अभंगांचा अल्बम मी रेकॉर्ड केला आहे आणि सगळा तयार आहे आणि मला खूप उत्सुकता आहे त्या अल्बम बद्दल. कारण आमच्या घरी सगळे स्वामींचे आम्ही उपासक आहोत आणि ज्ञानांचे फाउंडेशन कसं तिकडचे स्वामींनी त्यांची नेमणूक केली ते वन ऑफ द सिनियर आहेत ना. तो प्रसाद आहे हा. हो. हा जो सगळा आणि प्रसाद त्यांनी म्हटले आहे तसं की कृपा असल्याशिवाय पुढे आपलं जाता येत नाही, अगदी हीच खरं. कृपा आहे स्वामी. अगदी खरं. सो तोही अभंगांचा अल्बम मला रिलीज करायचा आहे. सो लॉकडाऊन नंतर हे सगळे माझे प्लॅन्स आहेत की जे काही रेकॉर्ड केलंय, काम केलंय ते सगळं लोकांपर्यंत छान पोहोचवायचं आहे. क्या बात आहे. काही एखादी फरमाईश हो. घेऊ शकतो का आपण? भरपूर आले. लावणी गा, तू नकलांचं तर केलं आता. शमिका, एक सुंदर गाणं होऊन जाऊ दे असं. नक्कीच मग अभंगाच्याच मी 2 ओळी ऐकवते. Sure. आणि असे त्याचा विषय चालू. हो. अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम, अंतर्बाह्य राम झालो पूर्ण काम,
चाल संगीतकार केदार दिवेकर अच्छा. यांची आहे. खूप अतिशय सुंदर. सुंदर रचना आहे. तर हा सुद्धा आता एक नवीन album- येणाऱ्या ओके नवीन हा, येणाऱ्या नवीन album album मधला. मधला एक सरांनी पण आहे. क्या बात आहे. आणि रत्नागिरीतले प्रसाद गुळे माझे सर माझे पहिले हम्म. गुरु त्यांनी सुद्धा एक अभंगाला चाल चाल लावली दिली. तोही मी या अल्बम मध्ये घेतला सो रिअली एक्साइटेड Excited actually. वाट बघूया आता आपण लॉकडाऊन नक्कीच. आपलं संपेल आणि लवकर आपण आपल्या लवकरात लवकर कामाला सुरुवात करू. खरं आहे. राधिकासाठी संजना गांगणनी विचारलं, राधिका KMMCच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल सांग प्लीज. ऍडमिशन प्रोसेस म्हणजे पहिला इंटरव्ह्यू होतो हा आणि परफॉर्मन्स हा. असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक म्युझिकचं नॉलेज लागतं. हा कॉर्ड म्हणजे काय, हम्म. स्केल्स काय काय आहेत, हम्म, स्केलचे प्रकार हम्म, वगैरे असं विचारतात. हम्म. आणि परफॉर्मन्स मध्ये तुम्ही तुमचा जे काय तुम्ही बसवलं असेल ते सादर करून दाखवायचं असतं. पण तिथे जाण्यापूर्वी तू मला वाटतं 5-6 वर्ष शिकतेस ना. हो, मी स्टाफ नोटेशन आधीच शिकून आधी घेतलं. शिकलं होतं. म्हणजे ग्रेड एक्झाम म्हणजे तिथे ऍडमिशन प्रोसेस पर्यंत पोहोचण्यासाठी किमान 5-1 वर्षाची स्वतःची तयारी हो. असायला म्हणजे हवी. बेसिक नॉलेज लागतं. हा बेसिक नॉलेज असायला हवं. काही नाही चालू आहे. आणि प्रत्येक कोर्स वाईज इंटरव्ह्यूचे प्रश्न किंवा हम्म. काय त्याची पण मग scheme वेगळी याची आहे. प्रोसेस इतर कोर्सेस सारखी आहे. म्हणजे जेव्हा तू 12वी पास झालीस, 12वी पास होऊन जसं आपण इंजिनिअरिंग मेडिकल आणि इतर शाखांमध्ये जातो आणि त्याच्या स्वतःच्या काही काय म्हणतात त्याला बरोबर आहे. सीईटी वगैरे बरोबर. असतात, त्या कॉमन 3 एंट्रन्स महिने टेस्ट. आधी त्यांना मेल करावा लागतो. हा, त्यांच्या हा. साईटवर एक्झॅक्टली खूप त्यांना छान कारण माहिती तोच आहे. इंटरेस्ट हा. आहे, तेच नक्कीच इंटरेस्ट आहे. त्यांचे मेल आयडी आहेत, 2 हा. फोन नंबर आहेत. हा तर इंग्लिश पण आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. हम्म, ते हम्म. व्यवस्थित माहिती देतात. काय साईट आहे ही? केम म्युझिक Music ऑफिशियल पेज. अच्छा ऑफिशियल पेज. ऑफिशियल पेजवर व्यवस्थित ओके. माहिती आहे. फोन केला तरी देतात. मेलवर जास्त आपल्याला Detail. बोलता येतं हम्म. डिटेल मला काय विचारायचं आणि त्यांनाही मेलमध्ये चांगलं उत्तर देता येतं की तुम्ही काय करा. आणि आम्ही जानेवारी 3 महिन्याआधी हिला इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. अच्छा त्यांनी मेलवरच म्हणजे time- 12वीची परीक्षा होण्यापूर्वीचीच गोष्ट हो, आहे. हा, हा. ओके. तर ती दिली, इंटरव्ह्यू दिला आणि तिथे तिला प्रॅक्टिकली काय काय त्यांना जे एक्सपेक्ट होतं ते त्यांनी सगळं आणि इंटरव्ह्यू मधनं एक काढलं. पेपर पण होता आणि एक लिसनिंग टेस्ट होती ज्याच्यामध्ये ओके. मला राग ऐकवला गेला. अच्छा आणि त्या म्हणजे जे कंपोजिशन होतं त्याच्यावरनं मला काय इमॅजिन मी करू शकते की हे गाणं कशासाठी असेल किंवा राग कशासाठी बांधलं गेलं ते चित्र मी डोळे मिटून म्हणजे ऑब्झर्व करायचं की मला काय ह्याच्यातनं चित्र दिसतंय समोर. ओके. ते मी म्हणजे English थोडक्यात मधनं- म्युझिकचं अगदी ह्यांना बेसिक पण Analysis होतं. माहिती आहे की नाही असं थोडीशी ती परीक्षा असते. हम्म. खूप हार्ड अँड फास्ट नसते. आणि त्याचं टेन्शन जाणाऱ्याने घेण्याची गरज नाही असं मला सांगायचंय. जर आवड असेल, तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल आणि म्हणजे तुम्हाला- थोडक्यात काय काय वाजलंय ते हा. लिहायचं किंवा तुम्ही इमॅजिन काय करताय हे ऐकून हम्म. असं म्हणजे question होतं त्याच्यात. हम्म. आणि एक पॅरेग्राफ चांगलं असतो आहे. त्याची उत्तरं द्यायची ओके. बेसिक. आणि व्यवस्थित वेळ तारीख तुम्हाला कधी जमणार आहे, ह्या महिन्यात जमणार आहे का असं ते ओके. विचारतात. आणि नसेल जमत तर आपण क्लिअरली सांगायचं की नाही ह्या महिन्यात. मग ते ऑप्शन देतात आपल्याला, आपण ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि मग तेवढ्यासाठी जायला बरोबर लागतं बरोबर. तिथे. पण याचं मिनिमम क्वालिफिकेशन विचार कॉलेजचं काय? आम्ही 10वी, तिला 12वी? ग्रॅज्युएशन प्रत्येक करायचं होतं course म्हणून हा. 12वी नंतर झालं. पण ओके. ऍक्च्युली Course हिच्या वेगवेगळा बॅचला आहे. 10वी हा. नंतर पण करू शकतो हा, तुम्ही. हा. सो ऍक्च्युली त्या साईटवर व्यवस्थित दिलं हा. आहे. Detail आहे पुढच्या सगळं. तुम्हाला काय करायचं असेल हा. आणि त्याच्यासाठी काय लागणार आहे. क्रायटेरिया काय कारण इथे म्हणजे त्या इंटरेस्टेड दिसल्या मला Yes. संजना कांगण. त्यांना कदाचित त्यांच्या स्वतःच्या कोणाला तरी बरोबर admission बरोबर साठी. नक्कीच. मध्यंतरी तू तमिळ हम्म. रिअरेंज हो. केलं होतंस. हो. किती दिवस झाले तुला चेन्नई मध्ये जाऊन? मला किती दिवसात शिकलीस? आम्ही जुलैमध्ये जुलैमध्ये गेलो. म्हणजे अजून वर्ष व्हायचंय. वर्ष पुढचं. व्हायचंय. वर्ष व्हायचंय. थोडंफार रोजच्या व्यवहारात लागणार हा, जाऊन मी जाऊन मी थोडं शिकून घेतलं कारण मेन रिक्षावाल्याशी भांडायला लागतं. कारण मीटर प्रमाणे आयुष्यात कधी ते पैसे घेतले त्यामुळे त्यांना त्यांच्याशी भांडायचं म्हणून तेवढं तमिळ शिकलं. मी आधी वडक्कम म्हणायचं मी नमस्कार. हा, आधी मग अच्छा. भांडायचो. बरं. नाही, म्हणजे पहिला नाही, वर्ग असं- मला असं basic की आहे. आणि तिथे इतके रेहमान सरांचे फॅन आहेत रिक्षावाले सुद्धा. तर मी एकाला असं सांगितलं मध्ये
ए.आर. रेहमान सरांच्या कॉलेजला मी जाते, तुमच्यासाठी मी प्रोडक्शन करते, तर तुम्ही एवढे पैसे का देता माझ्याकडनं? लिटरली त्याने 20 रुपयात का 30 रुपयात मला कॉलेज पर्यंत सोडलं, नाहीतर 70 ते 80 रुपये. म्हणजे बघ ही तू न सांगितलेली कला मिळाली हो. लिस्ट झाली नव्हती कला आतापर्यंत, ती पण लक्षात आली. त्यामुळे ते व्यावहारिक भाषा ती आधी शिकली हा. की रिक्षावाल्यांशी बोलायचं तर मी हा प्रश्न कसा विचारू. पण कुठेही ऑब्विसली तुम्हाला जर आपलं गाव सोडून जायचं हो, असेल तर बरोबर. मला वाटतं ह्या सगळ्याची तयारी मनात असते. खरं. कारण मला कधी कधी मी अक्षरशः मुख्याच्या खुणा करून मला जे विचारायचं ते विचारायला लागतं. हिला थोडं थोडं येतं, बरोबर. मला एकटीला दिवसभर कुठे ना कुठेतरी जावं लागतं. तर कधी कधी त्या भाजीवाल्याने इंग्लिश तर काही हो किंवा आणि ते त्यांच्या भाषेबद्दल एकदम हे असतात नाही. आपण हिंदी जरी बोलायला गेलो ना, महिन्यात एकदा जोक केला होता की रिक्षा तो फास्ट चालवायचा खड्डे रस्त्याला, आणि मग नाही, तिने नाही. खोटं सांगितलं जरा मी प्रेग्नंट आहे भैया, आणि आल्यावर एवढी हसत होती. आता तर गाण्याला त्यामध्ये गाणं ऐकायला आवडेल 2 मिनिटाच्या. ते हे म्हण. म्हणजे कोणी म्हणू? नाही नाही तुझा हा, आहे त्याला आता वर attract केलं. मी ते म्हणत नाही. नाही, दुसरं म्हणते. कसं आहे जे तुला ऐकवायला जास्ती आवडेल, सगळ्यात जास्त तिने ऐकवायला. try कारण केलं. गंमत अशी आहे ना, तू इकडचे शब्द तिकडे केलेस तरी आम्हाला इथे बसलेला काहीच कळणार पण नाही. थोडा एक वेगळा परकीय भाषा जरूर, जरूर. ऐकताना पण एक गोडवा, प्रत्येक भाषेचा एक भाषा, गोडवा हो. असतो. तर मला वाटतं मलाही आता आवडायला लागली आहे ती. म्हणजे अजूनही मला बोलता येत नाही, पण आता ती भाषा मला ऐकावीशी तरी at ऐकावीशी least वाटते. वाटते. गाणी खूप ऐकतो आम्ही, बरोबर. आणि खरंच छान गाणी आहेत. आता गमतीने राधिका अम्मा म्हणते हिला. अम्मा बोलते. अम्मा. सो बरीच इथे फरमाईश येते की दोघींनी मिळून तर आम्ही एक जे गाणं म्हणायचं. ह्या हो. सुंदर गप्पा सेशनचा आपला एंड जो करणार तो आम्ही दोघी मिळून करणार आहोत. हो सो हो of प्लीज course. वेट अँड वॉच. 9 ते 10 8 ते 9 ची आपली वेळ होती खरं तर गप्पांची, पण या चौघांकडेही सांगण्यासारखं खूप काही आहे, त्यामुळे ते थोडंसं एक्सटेंड झालंय, पण आपण हळूहळू आता येतोय शेवटी. थोडा मधनं जा. आम्ही अरेंज केलाय ट्रॅक. हो. क्या Wow. बात आहे. Sure. मस्त. त्यातल्या मला वाटतं सुरावटींनी कुणालाही जवळचं वाटणारं असं नक्कीच. गाणं, म्हणजे भाषा नाही समजत आहे, पण त्याचा स्वर काही गोडवा त्यातले वेगळा आहे. पटकन, हा स्वर त्यातले पटकन ऐकत राहावंसं वाटावं असं गाणं आहे. खूप साऱ्या फरमाईशी येत आहे. आपण त्या फरमाईशसाठी आपण एक्झॅक्टली फरमाईशसाठी आपण खरंच वेगळा कार्यक्रम करू, कारण आज आपण बीज अंकुरे ह्या सेगमेंट खाली इथे गप्पांना जमलो होतो. आपल्याला गाणं माहिती आहे ते, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. त्यातलं पुढचं कडवं म्हणजे मला पाठ नाहीये पूर्ण, पण वाचल्याचं मला आठवतंय. बीजा हवी निगर आणि हवी मायेची पाखर,
एकच मिनिट. लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा त्यात पाझर. कष्टाचा पाझर हवी अंधारल्या रात्री चंद्र किरणांची साथ कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. म्हणजे बीज अंकुरून त्याचा महावृक्ष वटवृक्ष व्हायला हवा असेल तर कशा पद्धतीने कष्टाचे पाझर त्याच्यासाठी करावे लागतात किंवा किती उबदार वातावरण द्यावं लागतं. आज ही मुलाखत म्हणजे त्याचं प्रतीक होतं असं मला वाटतं. आणि मला इथे बघणाऱ्या सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा मुलं मोठी होत असतात, मुलं स्वतःची स्वप्न बघत असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांची जेव्हा वाटचाल चालू असते तेव्हा त्यांच्या आधीची पिढी, बऱ्याचदा असं होतं, प्रत्येक वेळेचं मला म्हणायचं नाहीये पण बऱ्याचदा असं होतं, त्यांच्या आधीच्या पिढीने त्यांची स्वप्न ही पुढच्या पिढीच्या पायाखाली अशी गालीच्या सारखी अंथरलेली असतात जेणेकरून पुढच्या पिढीचा प्रवास त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातला सोपा होत जावा. राधिकासारखी काही मंडळी आहेत ज्यांनी म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध वगैरे नाहीत, स्वतःचा एक प्रवाहच आपल्यासाठी निर्माण केलाय आणि आता तिथून योग्य दिशेने त्यांची मार्गक्रमणा चालू आहे. ह्या आत्ताच्या मुलाखतीच्या निमित्तानं या दोघींच्या गाण्यानं शेवट करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना मला एक आवाहन करायला आवडेल की असं स्वतःचा प्रवाह स्वतः निर्माण करणारी मंडळी किंवा अनवट वाटेनं जाणारी मंडळी जर तुमच्या कुणाच्या माहितीमध्ये असतील, दृष्टिक्षेपात असतील, ज्यांचं ह्या सेगमेंटमध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारू शकू बीज अंकुरेमध्ये, तर जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा किंवा आर्ट सर्कलचं पेज आहे त्या पेजवर जा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आर्ट सर्कलचं पेज पण लाईक करा. खूप आभार मानते मी सगळ्यांचे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मी असं म्हटलं की ही एकदम अनौपचारिक अशा गप्पा असणार आहेत पण मला असं वाटतं की गप्पांमधून जो कंटेंट मिळालाय म्हणजे वैयक्तिक मला सुद्धा आई म्हणून आणि प्रेक्षकांना सुद्धा जो कंटेंट मिळालाय त्या कंटेंटसाठी तुम्हा सगळ्यांचे आभार. म्हणजे वेळ तर आम्ही तुमचा हक्काचा मागितलाय पण मला तुझंही कौतुक करायला आवडेल की तुझ्यामुळे हे कोश उलगडले गेले की आम्ही घरात असून असं आम्हाला असं अटॅचमेंट नसतं ना की त्यांच्या ते विषयात असं आम्ही धंद्याच्या स्वयंपाकाच्या आणि हे खूप वेगळी संकल्पना आहे की जी मुलं आता या प्रवाहात आहेत त्यांच्यासोबत आई वडिलांचे काय विचार आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न मला वाटतं हा माझ्या आयुष्यातला हा पहिला हे आहे की त्या मागची आमची पालकांची मानसिकता काय, मुलांचा प्रवास बघताना आम्ही त्यांना काय म्हणजे मार्ग दाखवताना आम्हीही काय बघितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं विचारणार हे पहिलंच सेशन असेल. तर मला आर्ट सर्कलचं पण खूप कौतुक करायचंय कारण मी आहे त्या प्रवाहात पण मुद्दामून करेन आपलं कौतुक करत नाही पण खरंच ही चांगली गोष्ट आहे की कुठलाच विषय असा सोडत नाही आर्ट सर्कल. फक्त सांगीतिक मेजवानी खूप छान असते पण इतकं प्रत्येकाचं आयुष्य सगळ्यांनी बहरलं पाहिजे. सामाजिक जाणीवा करून वेगवेगळ्या उपक्रमांमधून आपण सामाजिक जाणीवांना पुढे आणतोय तर हा एक मोठा वेगळा पैलू आज आर्ट सर्कलने या छोट्याशा आमच्या गप्पांच्या मैफिलीतनं उलगडला. तर मला ह्याचं श्रेय खरं त्याबद्दल पण ह्याचं श्रेय खरं ना म्हणजे ह्याचं बीज पुन्हा आणखीन एका छोट्याशा घटनेत आहे किंवा बरेच दिवस राधिकाशी आम्हाला म्हणून गप्पा मारायच्याच होत्या कुतूहल म्हणून किंवा तुझा म्हणून वेगळा प्रवास सुरू झालाय. आणखीन एक गोष्ट सांगायला मला इथे निश्चित आवडेल. राधिका आता शमिका गौरव कोरगावकर झालेली आहे आणि गौरव सुद्धा या पद्धतीचं काम शमिकाच्या पद्धतीचं काम कमर्शियली करतो. तर ज्याला आपण वाद्य फाईन ट्यून झालंय असं म्हणतो तसं तुमचं लाईफ फाईन ट्यून झालेलं आहे. त्या कॉम्प्लिमेंटरी आमचं आहे की तो कंपोज अरेंज आणि प्रोड्यूस करतो आणि मी गाते. तर लॉकडाऊनमुळे या दोघी काय म्हणायचं हाताला लागल्या आणि मस्त खरंच खूप छान गप्पा झाल्या. तर ह्याची प्रेरणा त्या तोत्तोचान नावाचं पुस्तक ज्याचं वाचन अभिवाचन आर्ट सर्कलच्या याच्यावर चालू आहे पेजवर त्याला जातं हे श्रेय कारण त्या पुस्तकामध्ये पालकत्व आणि शिक्षण पद्धती याच्यावर सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्या तेत्सुकोचं आयुष्य कसं बहरलं कशामुळे बहरलं तर प्रत्येक आई बाबाने वाचावं असं पुस्तक आहे ते. आणि म्हणून मग कल्पना सुचली की नुसतंच हिच्याशी गप्पा मारून आपल्याला जाणून घेण्याऐवजी ह्या आता मोठ्या होत आहेत तर त्यांचं लहानपण
कसं होतं किंवा लहानपणी तुम्ही काय मेहनत घेतली म्हणून आज ह्या दिसतायत दोघी जणी असं ते जाणून घेण्याची खरंच त्यानिमित्ताने एक अवेअरनेस क्रिएट होतो ना. एक्झॅक्टली. म्हणजे मगाशी तू म्हणालीस तसं की 7 ते 7 बाहेर पडणारी मुलं असतात जी नेहमी शिक्षकांना माहिती असतात, नेहमी आई बाबांना माहिती असतात, पण मलाही आपलं मूल म्हणजे स्वतःला काय. नाही आवडत ते, मीही कधी नाही क्लास केले. एक्झॅक्टली. त्यांचा तो स्पेस असतो, तो मिळाला पाहिजे प्रत्येक मुलाला, असं माझा कायम आग्रह असतो. खरंच माझ्याच मुलांबद्दल नाही बोलत आहे मी In सगळ्याच general. लहान मुलांबद्दल बोलते. खरंय. त्यांची स्पेस कोणी घेऊ नये असं माझं तरी आग्रह, खरंच. विनंती असेल. एक्झॅक्टली. म्हणूनच मगाशी मी आभार मानले. त्याचं कारण हे की तुमचा सगळ्यांचा वेळ माझा हक्काचा वेळ आहे, पण हा जो कंटेंट आपल्या बघणाऱ्या लोकांपर्यंत गेलाय किंवा वैयक्तिक तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारताना मला जे काही मिळालंय त्याच्यासाठी जगाला आम्हालाही द्यायला आवडेल. आपण अनुभवाचे बोल द्यायला आवडेल. खरंच खरंच. बोलायचा अनुभव आम्हाला नाही, पण अनुभवाचे मगाशी मी म्हटलं होतं वा, वा. हजारपणासाठी श्रीकांत भिडेंना आम्ही ओळखतो. आणि नकला यांच्याकडनं झालंय. एक्झॅक्टली. याच्यावरती एक कमेंट आली आहे काय की राधिकाकडे नकला श्रीकांत भिडे यांच्याकडून आलेला आहे अशी कमेंट आली आहे. म्हणजे आई इकडे असेल, बाबा इथे आणि मी इथे, तर आईच्या नकळत मागणं ते काहीतरी पुढं. पुढं करत असतात आणि आई म्हणली म्हणजे ते या दोघांनाच कळतं. हो, हो. मला घरचं वातावरण शांत ठेवायचं असतं. मस्त मजा आली आज. मजा आली. खूप छान वेळ गेला, तास सव्वा तास. थँक्स टू यू, कारण इतक्या इन्फॉर्मली तू गप्पा मारलायस आणि असं म्हणजे आणि खूप नेहमीपेक्षा टिपिकल खूप इंटरव्ह्यू वेगळा झाले. असं वाटलं की विचारलेस त्यामुळे कारण माझं खूप बोल स्वतःचं होतं ना, माझा स्वार्थ मला साधायचा होता ना. सो थँक्यू. थँक्यू. मजा आली. आता आपल्या ह्या मैफिलीचा हो. लोकांच्या मैफिलीचा शेवट तुमच्या गाण्याने करूया. नक्कीच. मला खूप फरमाईशी येत आहेत आणि मला हे सांगायला आवडेल की तुमच्या सर्व फरमाईशी पूर्ण करण्यासाठी मी वेगळं सेशन करेन. ऍक्च्युली हो. आणि आमच्या दोघींसाठी काही फरमाईशी असतील तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटचा तुम्ही जरूर मेसेज करा, डिरेक्ट मेसेज करा किंवा आमच्या व्हिडिओज खाली कमेंट करा. शमिका भिडे माझं इंस्टाग्राम हँडल आहे, राधिका भिडे तिचं इंस्टाग्राम हँडल आहे. सो आमचे बरेच व्हिडिओ 1 मिनिट व्हिडिओज त्याच्यावर आहेत. सो तुम्हाला काही ऐकायचं असेल तर तुम्ही आम्हाला प्लीज मेसेज किंवा कमेंटद्वारे पोचवा. सो शेवटी एक खूप सुंदर प्रार्थनेने या आपल्या गप्पांच्या मैफिलीचा शेवट करायला आवडेल. जरूर. माझ्या मते आपण सगळेच गायला तर मला स्वतःला खूप आवडेल. यू कॅन डिसाइड इफ यू वांट ते आणि मी ठरवलं. येस. तू बुद्धी दे, वा. तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना
थँक्यू Thank you. एव्हरीवन. Thank you. गुरु ठाकूरच्या या मागण्यानंतर आणि शमिकाच्या स्वरानंतर मी काही बोलावं असं नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you. थँक्यू.